नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लास्ट जे सेशन्स होते आपण मार्केटिंग मॅनेजमेंटचे असो या फायनान्शियल मॅनेजमेंटचे असो, या व्हिडिओजला भरभरून प्रेम दिलेलं आहे, भरपूर विद्यार्थ्यांना शेअर केलेला आहे आणि ह्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदासुद्धा झालेला आहे आणि तुम्ही आपली रीच वाढवला आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. तुमच्या ह्या रिस्पॉन्सला मान ठेवून आपण आजसुद्धा ह्या HRMचा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज ह्या HRMच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक 2 टॉपिक्सवरती व्हिडिओज भेटून जातील आणि एक पेपर स्ट्रॅटेजी कशाप्रकारे लिहिली पाहिजे यावरती एक कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हिडिओ आपण हेच असं समजून हे याला व्हिडिओ बनवतोय आपण. तर ह्या व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना तुम्हाला सर्वांनाच फायदा होईल ह्याच उद्दिष्टाने आपण हे व्हिडिओज बनवत आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, HRM व्हेरी इझी टॉपिक्स आहे. HRMमध्ये आपण एकदम सिस्टमॅटिक नोट्स बनवलेत. आपले स्वामी अकॅडमीच्या नोट्समधले सर्व क्वेश्चन्स येत आहेत. अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला दिवसभर फोन येतात. पेपर झाले की सर तुमच्यामुळे खूप फायदा झाला, खूप फायदा झाला. असे भरपूर सारे फोन्स येतात. ते भरपूर सारे फोन्स येतात बट सर्वांना आपल्याला नोट्स काय प्रोव्हाइड करणं फ्री ऑफ कॉस्ट हे पॉसिबल नाही. थोडेफार आपली कॉस्टिंग वगैरे असते. तर तुम्ही समजून घ्याल ही आपली अपेक्षा आहे आणि हे जे नोट्स आहेत आपले, हे नोट्स आपल्याला तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. ती लिंकवरती जा, तुम्हाला डायरेक्टली भेटेल. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, सर मी पे केले मला नोट्स भेटले नाहीत. बघा घाबरून जाण्याची गरज नाही. तुमचं Android असेल, iOS असेल किंवा लॅपटॉप असेल, एनी काइंड ऑफ डिव्हाइस तुम्ही यूज करत असाल, त्या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. जसं तुम्ही नोट्स परचेस कराल ना त्याचं जाऊन मध्ये सगळ्यात पहिलं काम करा की तुम्ही जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्या तुम्हाला होम पेजला येतं की युअर परचेस कोर्स इज हिअर. तर त्या परचेस कोर्समध्ये जाऊन बिंदास तुम्ही तुमची PDF डाउनलोड करू शकता, तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जाण्याची गरज नाही. ऑलवेज तुमच्यासाठी सपोर्टसाठी मी आहेच आहे. बघा HRMमध्ये बरेच काही टॉपिक्स आहेत. ते टॉपिक्स आपण वन बाय वन 1-2 युनिट्स आपण इथं ह्या व्हिडिओमध्ये जॉईन करून देतोय. ते व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. आवडला तर लाईक करा, शेअर करा. बघा आता ह्या पेपर पॅटर्नमध्ये काय इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा, माझ्यापाशी काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत. आता हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कुठे भेटतील बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे सगळे पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती भेटतात. काही याला काम करायचं नाही, फक्त SPPU PYQ गुगलवरती सर्च करा, तुम्हाला भेटून जातील. नसतील भेटेल तरी सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच करतो, तुम्ही जाऊन तिथून घ्या. चला, तर सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट आहे की आपल्याला बघा हे 5 मार्कर जे क्वेश्चन्स आहेत, 5 मार्कर क्वेश्चन 100% येतात. तुम्ही ह्याला रेफरन्स घ्या आणि आपले नोट्स फॉलो करा, बाकी काही करण्याची गरज नाही. 2 मार्कर क्वेश्चन्स आपले जस्ट बेसिक डेफिनेशन्स वगैरे येतात, आपल्याला इव्होल्युशन वगैरे विचारलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला व्हेरियस जॉब ट्रेनिंग्सबद्दल वगैरे विचारलं जातं. आता राहिला प्रश्न की बाबा आपल्याला क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय विचारलं जातं. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 बेसिक आहे, सर्वांना तेच विचारलं जातं. त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट वगैरे देण्याची गरज नाही. आता इम्पॉर्टंट बरेच जण मागतात, इम्पॉर्टंट मला समजत नाही. इम्पॉर्टंट काय, पूर्ण सिलेबसच इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये क्रक्स जे असतात ना, ते काही टॉपिक्स जे आहेत इम्पॉर्टंटवाले तुम्हाला हे प्रिव्हियस इयरमध्ये भेटतात. ते जे टॉपिक्स रिपिटेटिव्ह मोडमध्ये आलं तेच टॉपिक्स आपले इम्पॉर्टंट असतात, बाकी काही इम्पॉर्टंट नसतं. हे तुम्हाला हे अंडरस्टँड करायचं आहे. हे पेपर्स घ्यायचे आहेत. पेपरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला समजेल की जाईल की बाबा इम्पॉर्टंट काय आहे. बाकी काहीच करण्याची गरज नाही. मी काही इम्पॉर्टंट सांगितलं ते येणार आहे का पेपरला, नाही येणार. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, पेपरवरती भरोसा ठेवायचा. हे पेपर आहे तुमच्यासमोर, ह्या पेपरला घ्या. हे तुमचं बायबल आहे तुमचं, याला भरोसा ठेवा. याच्यावरती माझ्यावर भरोसा नका ठेवू. मी जे सांगाल ते येऊ बी शकतं, न बी येऊ शकतं. नाही आलं तर मला तुम्ही शिवाय देणार आहे, आलं तर मला चांगलं म्हणणार आहे. त्याच्यापेक्षा तुम्हाला ह्याच्यावरती भरोसा ठेवायचा. याच्यावरती भरोसा ठेवला तर तुमचं सर्व चांगलं होणार आहे. चला, तर बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला ऑलवेज क्वेश्चन नंबर 3 किंवा क्वेश्चन नंबर 5 मध्ये एक केस स्टडी येते. केस स्टडीमध्ये तुम्हाला विचारलं जातं बघा, तुम्ही ॲज अ मॅनेजर आहात, तुमच्यासमोर एखादा इश्यू आहे, ॲज अ HR मॅनेजर तुम्ही ते इश्यू कसा सॉल्व्ह कराल, असे एक सगळ्यात बेसिक क्वेश्चन येते. मग तुमचं ओपिनियन विचारलं जातं की सर तुम्हाला ह्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून बसवलेलं आहे, तुमच्यासमोर हा इश्यू आहे, ह्या इश्यूजला कसा टॅकल कराल, प्रोसेस द्या. आता बघा याच्यामध्ये कशा टाईपचे थेरीज येतात, मी तुम्हाला प्रिव्हियस सांगितलंय. बघा याच्यामध्ये तुम्हाला दिले की एक मॅनेजर आहे आणि तुम्हाला रिसोर्स अलोकेशन करायचे व्यवस्थित. तर रिसोर्स अलोकेशन कशा प्रकारे करणार ते तुम्हाला लिहायचं. ही केस स्टडी मी तुम्हाला सांगितली. तुम्हाला एक मॅनेजर आहे, तुम्हाला रिसोर्सेस दिलेत, कशा प्रकारे इफिशियंटली अलोकेट कराल. तर रिसोर्स मॅनेजमेंटचं चॅप्टर आहे, तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि केस स्टडी सॉल्व्ह करू शकता. आणि केस स्टडी सॉल्व्ह करत असताना ऑलवेज एक फॉर्मेट लक्षात ठेवायचं. काय फॉर्मेट असतो बघा, ऑलवेज तुम्हाला जे गिव्हन सर्कमस्टॅन्सेस आहे बघा, इन दिस सिनारिओ द मॅनेजर इज दिस अँड ही हॅज गिव्हन अ टास्क ऑफ अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. तुम्हाला हे काय लिहायचं, की समरी लिहायची की बाबा काय दिले गिव्हन, त्या केस स्टडीचा क्रक्स लिहायचे. म्हणजे तुम्हाला समजलं तर पाहिजे ना केस स्टडी कशाबद्दल आहे, आणि एक्झामिनरला पण तुम्हाला समजावून सांगायचे की आम्हाला ही केस स्टडी विचारलेली आहे,
ऑन द बेसिस ऑफ दॅट केस स्टडी आय एम गिव्हिंग द फॉलोइंग आन्सर्स. तुम्ही खालील प्रकारे आन्सर लिहिताय असं त्याला सांगायचं आहे. त्यामुळं ऑलवेज केस स्टडी लिहित असताना क्रक्स लिहायचे की दिलेल्या केस स्टडीमध्ये काय क्रक्स आहे, तुम्हाला काय विचारले, काय करायचं आहे, काय रिसोर्सेस दिले, ते सर्व दिलेलं असतं आपल्याला. ते लिहा जशाच तसं. तुम्हाला अर्धा पेज तिथूनच भेटतं कंटेंट. मग त्याच्यानंतर तुमची केस स्टडी लिहा. मग त्याच्यामध्ये कसं स्टार्ट करायचं, जर तुम्ही मॅनेजर आहात, तुम्हाला जर इफिशियंटली रिसोर्स अलोकेशन करायचं तर कसं करणार बघा. ॲज अ मॅनेजर आय हॅव गिवन द रिसोर्सेस अँड आय हॅव टू अलोकेट दिस रिसोर्सेस इफिशियंटली अँड आय विल यूज द फॉलोइंग वेज फॉर द रिसोर्स अलोकेशन. असं एक कंटेंट आपल्याला इंट्रोडक्शन लिहून स्टार्ट करायचं आहे. आणि त्यानंतर मग कोणत्या स्ट्रॅटेजीज आहेत तुमच्या रिसोर्स अलोकेशनसाठी, काय मेथड्स यूज करणार आहे ते लिहा मेन बॉडीमध्ये. आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन लिहा की बाय युजिंग दिस स्ट्रॅटेजीज I will ensure that all resources are up to the mark and all resources will help the organization to grow successfully. असं एक बॅलन्स वेनी कन्क्लुजन लिहायचं, जेणेकरून एक्झामिनरला कळेल की बाबा गिव्हन सर्कमस्टान्सेस तुम्हाला माहीत झालेलं आहे, इंट्रोडक्शन तुम्ही लिहिलेलं आहे, देन मेन बॉडी लिहिलेली आहे तुम्ही, आणि कन्क्लुजनसुद्धा बॅलन्स वेनी केलेलं आहे. मग अशा वेळेने तुमचा इम्पॅक्ट छान पडतो की बाबा याला कॉम्प्रिहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग आहे. तर अशी एक केस स्टडी येते. देन तुम्हाला सेकंड केस स्टडी बघा दिलेली आहे. पेपर बघा तुम्हाला एक राहुल चव्हाण नावाची आहे, ठीक आहे, स्टील मॅनेजर कंपनीमध्ये आहे आणि ही वॉज डिसमिस केले गेलेलं आहे त्याला, तर फायर केलं आहे. तर ते फायर केल्यानंतर बघा काय काय इश्यू दिले आपल्यासमोर, ते इश्यू तुम्ही वाचा कॉम्प्रिहेन्सिव्हली. आणि त्याच्यामध्ये काय म्हणलं, बट राहुल वॉज डिसमिस्ड बाय हिज बॉस. फायनल कन्क्लुजन आहे, इन युअर ओपिनियन व्हॉट आर्ग्युमेंट राहुल यूज अगेन्स्ट हिज डिसमिसल. बघा एक कंपनी आहे काहीतरी स्टील कंपनी, त्यामध्ये तो 15 वर्षापासून काम करतोय. 15 वर्षापासून काम केलं, परंतु त्याच्या कामाचं त्याला काय भेटलेलं, फळ भेटलं नाही, त्याला काढून टाकले गेलेलं आहे कंपनीतनं. मग आता राहुल कोणत्या स्ट्रॅटेजी यूज करू शकतो आणि सांगू शकतो की माझं डिसमिसल हे रॉंग आहे. पण तुम्हाला लिहायचं, जनरल तुम्ही लिहू शकता का काढून टाकले, माझी पॉईंट हे होता ते होता. केस स्टडी वाचून तुम्हाला अर्धा क्रक्स तिथंच भेटतो. मग ते यूज करून तुम्हाला लिहायचं. तुम्ही सोप्या भाषेत लिहू शकता की बाबा आता तुम्हाला जर मी स्टुडंट म्हणून काढून टाकलं कॉलेजमधनं, तर तुम्ही काय लिहिणार, तुमचे पॉईंट मांडणार ना. तसंच तुम्ही स्वतःला कन्सिडर करा ह्या राहुलच्या जागी. तुम्हाला जर कोणी काढून टाकलं तर तुम्ही तुमचा पॉईंट कसा मांडणार. आणि HR थेअरीचं जे आपण थेअरी आहे, थेअरीचा प्रॉपर यूज करून याचा आन्सर लिहायचं असतं, बाकी काय नसतं. फक्त दिमाग ताळ्यावरती ठेवायचं आणि आन्सर पर्टिक्युलरली विषयाचं प्रॉपर स्टँडर्डमध्ये लिहायचं. मेन बॉडी, इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन. चलो देन आहे तुम्हाला आणखी एक केस स्टडी. असे बरेच केस स्टडी दिलेत, 5-6 केस स्टडीज दिलेत तुम्हाला. पूर्ण एक 3-4 वर्षाचे पेपर घ्या. 2019 पॅटर्नचा पण घ्या, 2019 रिवाइज पॅटर्नचा पण घ्या, आणि याच्यावरनं तुम्ही केस स्टडीज घ्या आणि याचा अंदाज करा की बाबा कशा वेने केस स्टडीज आलेले आहेत आणि केस स्टडीज कशा सॉल्व्ह करायचे. सगळ्यात इम्पॉर्टंट बघा, 101% केस स्टडी येणार आहे. केस स्टडीला प्रिपेअर करून जा, व्यवस्थित प्रिपेअर करून जा, काहीच इश्यू येणार नाही. 10 मार्क तुमचे फिक्स आहेत, ठीक आहे. देन बघा आता एक मोठी केस स्टडी दिली तुमच्यासमोर. हे मोठी केस स्टडी वाचून घ्या तुम्ही व्यवस्थित, आणि त्याच्या खाली पॉईंट्स दिलेत बघा, वेगवेगळे पॉईंट्स दिलेत. ह्या पॉईंटचं तुम्हाला आन्सर लिहायचं, बस काहीच करायचं नाही, बाकी काही करायचं नाही. केस स्टडीचा क्रक्स लिहा, काय पॉईंट्स दिलेत, प्रत्येक पॉईंटचं सोल्युशन लिहा, बस संपलं विषय. देन तुम्हाला बघा नेक्स्ट आहे कांचन. त्याच्या ऑरमध्येच तुम्हाला एक दुसरा क्वेश्चन पण असतो. केस स्टडी जर नाही करायची असेल तर त्याच्या ऑरमध्ये दुसरा क्वेश्चन असतो, ते करू शकता तुम्ही. बघा हे एक कांचन फर्नेस नावाची एक स्टील प्लॅन्ट आहे आणि त्याच्या वर्किंग कंडिशन दिलेत. आता त्यांनी काय विचारलं खाली क्वेश्चन, ॲज अ चीफ ऑफ पर्सनल हाऊ डू यू टॅकल द इश्यू. काहीतरी इश्यू दिलाय त्यांनी, ते इश्यू तुम्ही कसा टॅकल कराल. विल यू ॲडवाइज द मॅनेजमेंट टू रिवाइज द जॉब इव्हॅल्युएशन क्रायटेरिया. जॉब इव्हॅल्युएशन क्रायटेरिया तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेत नोट्समध्ये, ठीक आहे. नोट्स बघून घ्या व्यवस्थित, त्यामध्ये समजेल. कुड इट बी ॲडवायझेबल टू रिकमेंड इन्क्रीज वेजेस ऑफ फर्नस जॉब ॲज एक्सेप्शन फ्रॉम अदर्स. बघा फर्नसमध्ये जॉब करणाऱ्याला ना एक्स्ट्रा वेजेस दिले पाहिजेत का, कारण एकदम एक्स्ट्रीमली काय म्हणतात त्याला आपण, क्रिटिकल कंडिशनमध्ये काम करावं लागतं. ते क्रिटिकल कंडिशनमध्ये काम करत असताना आपल्याला एक्स्ट्रा वेजेस द्यावंच लागतं ना. नॉर्मल ह्युमन कंडिशन्स आहेत, एवढं रिस्क आपली लाईफ घालतात, लेकर बाळ सोडून काम करतात, त्यांच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा वेजेस देणं गरजेचं आहे. त्याला येस म्हणा आणि तुम्ही तुमचे पॉईंट्स आर्ग्युमेंट ठेवा, बस. बाकी तुम्हाला बरेच रिटेन्शन स्ट्रॅटेजी वगैरे विचारलं जातं, जॉब स्पेसिफिकेशन कधी कधी येऊ शकतं, ते भरपूर सारा आपण ऑलरेडी लेक्चर्समध्ये डिस्कस केलेले आहेत. आणि नोट्स वाचून जा तुम्ही. आणि हे जे नोट्स आहेत व्हेरी इम्पॉर्टंट. मी एवढे मेहनत करून नोट्स काढलेत ना, तुम्ही विचार नाही करू शकत. एवढ्या मेहनतीला तुम्ही दाद द्या आणि ते नोट्स बघा. मी एक बार स्क्रीनवरती डिस्प्ले करतो नोट्स कशा प्रकारे आपले आहेत, आणि तुम्हाला लेक्चरमध्ये पण दिसून जातील की नोट्स कशा वेने आहेत. एकदम आपली स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे काय पॉईंट्स आहेत एक्झाममध्ये, पॉईंट्स आहेत लास्ट मोमेंटला कशा प्रकारे रिवाईज करायचं, लगेच त्याच्या साईडला आपण पॉईंट्स दिलेले आहेत. एवढ्या सोप्या भाषेमध्ये करून दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण कंटेंट वाचायचं आहे आणि लास्ट मोमेंटला जाताना काय करायचं, ते की पॉईंट्स वाचून द्यायचे. बस एवढं काम केलं तर तुम्हाला काय होणार आहे, सगळ्या गोष्टी लक्षात राहणार आहेत प्रॉपरली, विदाऊट एनी टेन्शन. तर मी तुमचा जास्त टाईम नाही घेणार, तुम्ही हे व्हिडिओ बघा, कंटिन्यू करा
आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक 10 ते 20 मार्क्स भेटून जातील, ही माझी अपेक्षा आहे. आणि तुम्ही व्यवस्थित करा. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच. आणि असंच आपल्याला पसरवत राहा. आणि आपण दुसऱ्या विषयाचे सुद्धा क्लासेस स्टार्ट करतोय स्वामी अकॅडमीच्या अंतर्गत. नवोदय असतील, सैनिकी स्कूल असतील, आपले कोण मित्र, पालक, फ्रेंड्स असतील तर त्यांना पण रिकमेंड करा. आणि असंच जसं आता तुम्ही शेअर करताय तसंच त्या लोकांना पण शेअर करा, जेणेकरून आपल्या दोघांचाही फायदा होईल, त्या विद्यार्थ्याचा सुद्धा फायदा होईल, कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज त्याला भेटेल आणि कॉम्पिटिटिव्ह टीचर्सकडनं, कॉम्पिटिटिव्ह फॅकल्टीकडनं त्याला शिकण्याचा एक एक्सपिरियन्स भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट. धन्यवाद. बघा, आज आपण HRM स्टार्ट करणार आहोत, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. HRMमध्ये आपल्याकडे असा सिलेबस दिलेला आहे युनिव्हर्सिटीने. सगळ्यात फर्स्ट आपला जो युनिट आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटबद्दल आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, त्याची कन्सेप्ट काय, त्याचे चॅलेंजेस काय, इंट्रोडक्शन काय, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय, स्कोप काय, फीचर्स काय, त्याचं रोल काय, त्याचं इम्पॉर्टन्स काय, कुठल्या कुठल्या पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस आहेत HRMमध्ये, देन त्याचे फंक्शन्स काय HRMचे, आणि चॅलेंजेस काय HRMचे. एवढे टोटल आपल्याला HRM फर्स्ट युनिट छोटा आहे तुमचा, ते आपलं होऊन जाईल 1-2 दिवसामध्ये कंप्लीट होऊन जाईल. देन HRP आहे, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग आहे, रिक्रुटमेंट रिटेन्शन आहे, एम्प्लॉईचा परफॉर्मन्स कसा मॅनेज करायचा, त्यांना ट्रेनिंग कशी द्यायची ते आहे. देन कॉम्पन्सेशन मॅनेजमेंट एक आहे, पगार किती दिली पाहिजे, त्याचे काय बेनिफिट्स, तर रिटायरमेंटसाठी काय दिलं पाहिजे, ते सर्व गोष्टी आपल्याला 5th युनिटमध्ये बघायचं. हे असं प्रकारे आपला फर्स्ट युनिट जो आहे तो आपण कॅटेगराईज केलेला आहे. त्यामध्ये बघा, फर्स्ट युनिटमध्ये आपल्याला बेसिकली HRMची कन्सेप्ट, त्याचे चॅलेंजेस, त्याचा रोल आणि इम्पॉर्टन्स, हे की पॉईंट्स आपल्याला आज बघा. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट इज ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. व्हॉट इज ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट? बघा, कुठलीही कंपनी असेल, जे ऑर्गनाइज कंपनी आहे, फॉर्मल कंपनी आहे, किंवा एक त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, अशा कंपनी जर असेल, त्यांना काय लागतं? वर्कफोर्स लागतं कंपनी चालवण्यासाठी. ते वर्कफोर्स हायर करणे, त्यांना ट्रेनिंग देणे, त्यांना रिटेन करणे, त्यांना कॉम्पन्सेशन देणे, बेनिफिट्स देणे, म्हणजेच काय? ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. म्हणजे कंपनीमध्ये हायरिंगपासून ते त्यांना रिटेन्शनपर्यंत जेवढे काही प्रॅक्टिसेस होतात ह्युमन रिलेटेड, त्याला आपण काय म्हणतो? ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्युमनला आपण ॲज अ रिसोर्स समजतो, कारण विदाऊट ह्युमन आपण कंपनी चालवूच शकणार नाही. त्यामुळे ते एक इम्पॉर्टंट रिसोर्स आहे. जसं आपल्याला फिजिकल ॲसेट्स लागतात, प्लांट, बिल्डिंग, मशिनरी, तसंच आपल्याला ह्युमन ॲज अ रिसोर्स आहे. त्यामुळं ह्युमन शिवाय आपण कंपनी चालवू शकत नाही. कितीही आपल्याकडे पैसा असो, कितीही प्लांट असो, कितीही बिल्डिंग असो, कितीही तुमच्याकडे मशिनरी असो, विदाऊट ह्युमन वी कॅन नॉट प्रोसीड. त्यामुळं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे एनी ऑर्गनायझेशनमध्ये. तुम्ही आता स्वतःची कंपनी रन करत असाल, स्वतःचं तुम्हाला फ्युचरमध्ये स्टार्टअप करायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला फायनान्स, HR आणि मार्केटिंग हे 3 ट्रायंगल आहेत. म्हणजे त्याच्याशिवाय तुमची कंपनी चालणार नाही. इथं HR येतो तुमचा, इकडे फायनान्स येतो, इकडे मार्केटिंग येतो. हे सर्व गोष्टीचा एक ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये एक ह्युमन रिसोर्सला इम्पॉर्टंट स्थान आहे. तर बघा, ह्युमन रिसोर्सची डेफिनेशन कशी लिहायची? HRM रेफर्स टू द स्ट्रॅटेजिक अप्रोच टू मॅनेजिंग पीपल इफेक्टिव्हली विदिन ॲन ऑर्गनायझेशन. एका ऑर्गनायझेशनमध्ये डिफरंट काइंड्स ऑफ लोक असतात. तर सगळ्या लोकांना इफेक्टिव्हली मॅनेज करणे कशासाठी? तर आपल्या ऑर्गनायझेशनचे गोल अचीव्ह करण्यासाठी त्याला काय करणे? मॅनेजमेंट करणे म्हणजे ह्युमन रिसोर्स. बघा, इट इन्व्हॉल्व्स रिक्रुटिंग, हायरिंग, ट्रेनिंग, डेव्हलपिंग, मोटिवेटिंग अँड रिटेनिंग एम्प्लॉईज टू अचीव्ह बोथ ऑर्गनायझेशनल अँड इंडिव्हिज्युअल गोल. ऑर्गनायझेशनचे काय गोल्स असतात आणि इंडिव्हिज्युअल काय गोल्स असतात, ते आपल्याला मॅनेज करायचे असतात. त्यालाच आपण काय म्हणतो? ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आता बघा, HRM इज अ क्रुशियल बिकॉज एम्प्लॉईज आर द मोस्ट व्हॅल्युएबल ॲसेट इन अन ऑर्गनायझेशन. कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये जाऊ, जसं मी आता ऑलरेडी सांगितलेलं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट रिसोर्स आहे ते. त्याच्याशिवाय आपण बिझनेसेस रन नाही करू शकत. दॅट्स वाय इफिशियंट HRM प्रॅक्टिसेस हेल्प टू इम्प्रूव्ह द प्रोडक्टिव्हिटी. काय होणार आहे? जर आपले ह्युमन रिसोर्स, जे आपण मॅनपॉवर हायर करतो, ते क्वालिटीवाले असतील, क्वालिटी काम करणारे असतील, परफॉर्मन्स देणारे असतील, तर आपले काय होणार आहे? ऑलवेज प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे? क्रिएटिव्ह माइंडसेट क्रिएट होणार आहे. त्यामुळे इनोव्हेशन वाढणार आहे. इनोव्हेशन झालं तर तुमचं काय होणार आहे? वर्कप्लेसमध्ये हार्मनी राहणार आहे, शांती राहणार आहे, सगळे एकमेकांसोबत जुळून राहणार आहेत. म्हणजे कन्फ्लिक्ट तुमचं काय होणार आहे? रिझॉल्व्ह होणार आहे. कन्फ्लिक्ट तुमचे होणारच नाहीत, प्रोड्यूसच होणार नाहीत. त्यामुळे वर्क प्लेसमध्ये तुमची हार्मनी राहील, शांती राहील आणि वर्क लाईफ बॅलन्स राहील. सगळ्यात इम्पॉर्टंट. दॅट्स वाय HRM इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टू मेंटेन द वर्क लाईफ बॅलन्स इन इंडिव्हिज्युअल्स लाईफ ॲज वेल ॲज टू अचीव्ह ऑर्गनायझेशनल गोल्स. अँड HR रेफर्स व्हॅरीज फ्रॉम रिक्रुटमेंट टू रिटेन्शन. अशा प्रकारे तुम्हाला डेफिनेशन लिहायचं आहे HRMची. बघा, फॉर एक्झाम्पल, a company like Google prioritize HRM by offering development program, promoting work-life balance, and fostering innovative culture to attract
अँड रिटेन टॉप टॅलेंट. टॉप टॅलेंटला त्यांना अट्रॅक्ट पण करायचं आहे, एक इनोव्हेटिव्ह कल्चर पण बिल्ड करायचं आहे आणि त्याचबरोबर वर्क लाईफ बॅलन्स त्यांना मेंटेन करायचे आहे. जर तुमच्या कंपनीमध्ये वर्क लाईफ बॅलन्स नसेल तर तुमची कंपनी काय होणार आहे, सारखं भांडणं होणार आहेत, कुणाचे तर कुणाचे भांडण होणार आहेत, तुमच्यामध्ये कन्फ्लिक्ट्स होणार आहे आणि टीमची त्या भांडणाच्या नादामध्ये प्रोडक्टिव्हिटी, जे काम करण्याची इफिशियन्सी आहे ते डाऊन होणार आहे. दॅट्स वाय सगळ्या कंपनी काय करतात, वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करण्याकडे प्रयत्न करतात, कारण जास्तीत जास्त लोकांमध्ये कोऑपरेशन असेल आणि त्याच्यामध्ये कोअर्शन नसणार आहे. कोऑपरेशन अँड कोलॅबरेशन त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतं, फ्रॉम कोऑपरेशन टू कोलॅबरेशन त्यांना घेऊन जायचं कंपनी. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, कंपनीची इमेज क्रिएट होणार आहे, ट्रस्ट चांगला होणार आहे आणि रेप्युटेशन वाढणार आहे. ओव्हरऑल HRMचे हे लॉंग टर्म बेनिफिट्स आहेत तुमचे. दॅट्स वाय HRM इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट फॉर ईच अँड एव्हरी कंपनी. बघा आता HRMची डेफिनेशन बघितली आम्ही. आता ऑब्जेक्टिव्ह काय, त्याचे उद्दिष्ट काय, प्रत्येकाच्या कंपनीत HRMच का ठेवावं, काय गरज आहे त्याचे उद्दिष्ट काय. बघा HRM मुळे काय होणार आहे, तुमचे जे मॅन पॉवर आहे, तुमचे जे ह्युमन रिसोर्स आहेत त्याचं इफेक्टिव्ह युटिलायझेशन होणार आहे. म्हणजे कसं काय इफेक्टिव्ह युटिलायझेशन होणार आहे HRM मुळे. बघा आता तुमच्या कंपनी आहे, कंपनीमध्ये हे नावाचा व्यक्ती आहे, तो डेटा मध्ये खूप माहिर आहे. ठीक आहे, डेटा मध्ये तो माहिर आहे. त्याला जर डेटा अनालिस्टचं काम दिलं, तुम्ही डेटा अनालिस्टच काम दिलं, तर तो काय करणार आहे, ऑर्गनायझेशनला व्यवस्थित जो काय डेटा आहे तो अनालिसिस करणार आहे. आता हे डेटा वाल्याला जर मी काम दिलो HRचं, म्हणजे हायरिंग कर, तो काय करणार आहे, प्रोडक्टिव्हिटी त्याची झिरो असणार आहे. त्याला माहितच नाही हायरिंगचे काय गोष्टी पाहिजेत लक्षात, कुठल्या गोष्टीवरती त्याला हायर केलं पाहिजे, इंटरव्ह्यू कसा घेतला पाहिजे, कॉम्पन्सेशन त्याच्या क्वालिटीनुसार त्याला दिलं पाहिजे का नाही, हे सर्व गोष्टी पॅरामीटर जे असतात त्याला याला माहितच नसणार आहेत ना. त्याच्यामुळं राईट काइंड ऑफ जॉब मस्ट बी अलोकेटेड टू राईट काइंड ऑफ पर्सन टू बूस्ट देअर प्रोडक्टिव्हिटी अँड इफिशियन्सी. त्यामुळे काय होणार आहे, वेस्टेज कमी होणार आहे आणि तुमच्या कंपनीची ओव्हरऑल काय होणार आहे, इफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. त्याच्यामुळे फर्स्ट पॉईंट आहे इफिशियंट युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्स, ensuring the right person is in the right job to maximize productivity and to minimize the waste. बघा allocating skilled software engineer to lead new development team, अशा प्रकारे एक एक्झाम्पल लिहू शकता. आणि जिथं जिथं पॉसिबल आहे, HRM असो, फायनान्स राहो, तुमचं OSCM असो, कुठल्याही टाईपचा पेपर असो, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मॅक्सिमम एक्झाम्पल लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जे आपण ऑलरेडी आपल्या नोट्समध्ये एक्झाम्पल दिलेले आहेत, प्रत्येक टॉपिक्सला आपण जिथं जिथं नेसेसरी आहे तिथं आपण ऑलरेडी एक्झाम्पल्स पुट केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ऑन द स्पॉट, तुम्हाला समजा आपल्या नोट्समधलं आठवत नाहीये काहीच, तर तुम्ही आपल्या मनानं पण एक्झाम्पल क्रिएट करू शकता आणि लिहित चला. म्हणजे उद्दिष्ट काय, आता डेफिनेशन लिहिली, त्याच्या खाली एक्झाम्पल लिहायचं. म्हणजे काय होणार, आता 2 मार्गाला आले, डिफाईन द HRM, तर तुम्ही अशी डेफिनेशन लिहायची आणि खाली एक्झाम्पल लिहायचं, जेणेकरून जो चेक करणार आहे, पेपर चेक करणारा, अरे आणि व्यवस्थित लिहिले डेफिनेशन, 1 मार्क डेफिनेशन, एक्झाम्पल प्रॉपर लिहिलं का, गुगल वगैरे काहीतरी लिहायचं, तुम्ही कंपनी कुठलीही दिली तर चालतं, रजिस्टर्ड कंपनी पाहिजे, पब्लिक लिस्टेड कंपनी पाहिजे, बस त्याला 1 मार्क. असे तुम्हाला जो फर्स्ट क्वेश्चन असतो तुमचा 2 आउट ऑफ 2 तुम्हाला अशा प्रकारे भेटू शकतात. आणि तुम्ही कितीही भारी डेफिनेशन लिहा, एवढी मोठी डेफिनेशन लिहा, बट तुम्ही त्याला एक्झाम्पल नाही लिहिलं तर तो तुम्हाला 1 आणि 1.5 मार्क देणार आहे तुम्हाला, तो 2 आउट ऑफ 2 नाही देणार. आणि 2 पैकी 2 घ्यायचा असेल तर एक्झाम्पल इज अ मस्ट, एक्झाम्पल तुम्हाला देणं गरजेचंच आहे, तरच तुम्हाला 2 पैकी 2 मार्क भेटणार आहेत. देन बघा, आता एक तर ऑब्जेक्टिव्ह झालं तुमचं इफिशियंट युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्स, सगळ्यात पहिलं ओके झालं. देन बघा HRM कशासाठी लागते, एम्प्लॉय डेव्हलप करावं लागतं. नुसता जर एम्प्लॉय घेतला आपण आपल्या कंपनीमध्ये, तो कसा असतो, रॉ एम्प्लॉय असतो, म्हणजे त्याच्याकडे तुमच्या इंडस्ट्रीला लागणारे स्किल्स थोड्याफार असतील, बट त्याला फिनिशिंग व्हर्जनमध्ये करायचं आपल्याला, म्हणजे जे एक्झॅक्ट पाहिजे तेच त्याच्याकडून निघालं पाहिजे. म्हणजे जे वेस्टेज निघणार आहे त्याच्यामधलं बिनकामाचे स्किल्स आहेत ते काढून टाकायचं. म्हणजे त्याला काय करायचं, आपल्याला ट्रेनिंग अँड करिअर डेव्हलपमेंटचे प्रोग्राम द्यायचे, स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम द्यायचे, जेणेकरून तो जो पाहिजे तोच देणार आहे. बघा, एम्प्लॉय डेव्हलपमेंट, प्रोव्हाइडिंग अपॉर्च्युनिटीज फॉर ट्रेनिंग, करिअर ॲडव्हान्समेंट अँड इन्हान्समेंट ऑफ स्किल इन्हान्समेंट करायचे. लाईक फॉर एक्झाम्पल, कंपनीज लाईक Amazon ऑफर लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर एम्प्लॉईज ॲस्पायरिंग टू मॅनेजरियल रोल्स. मॅनेजरियल रोल्सला तुम्हाला जायचं आहे, तर त्याच्यासाठी Amazon काय करतं, त्यांच्याकडे स्टँडर्ड फॉर्मॅट आहे की ते स्किल डेव्हलपमेंटचं प्रोग्राम ट्रेनिंग कंपल्सरी देतात आपल्या एम्प्लॉयला, जेणेकरून त्यांचं एम्प्लॉय जो आहे ना, बेस्ट ऑफ द बेस्ट परफॉर्म करेल. नंतर काय, HRMचा ऑब्जेक्टिव्ह काय, बघा, इन्हान्स द एम्प्लॉईज सॅटिस्फॅक्शन अँड मोटिवेशन. आता बघा, HRM मुळे एखाद्या एम्प्लॉयचं सॅटिस्फॅक्शन आणि मोटिवेशन कसं वाढवू शकतो आपण. एम्प्लॉय ठीक आहे, त्याला वर्क लाईफ बॅलन्स दिलं,
काय होणार आहे, सॅटिस्फॅक्शन होणार आहे. त्याला चांगली पेमेंट दिलं, सॅटिस्फॅक्शन होणार आहे. त्याला रिवॉर्ड दिलं, अवॉर्ड दिलं, त्याला रिकॉग्नाइज केलं आपण की हा तू व्यवस्थित काम करतोय, तुझा परफॉर्मन्स छान आहे, त्याला मोटिवेट केलं, तू असंच करत राहा. तर आपण तो काय करणार आहे, एम्प्लॉय बेस्ट ऑफ द बेस्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे. जर त्याला आपण म्हणलं तू कामच नाही करत, तुझे हेच नाही, हेच चुकलंय तुझं, तुला पगार कट करतो, तुला जॉबचं सुट्टी नाही, शनिवार रविवार सुट्टी नाही, तुला एक्स्ट्रा काम करावं लागणार, तो काय होणार, फ्रस्ट्रेट होऊन जाणार. अरे किती काम करतो तरी आपल्याला हे नाहीये. मग असं जर एखादे एम्प्लॉय असेल ज्याला ट्रेनिंग तुम्ही दिलाय टेम्पररी, बट त्याला काम जमत नाही, तर त्याला एक्स्ट्रा ट्रेनिंग द्या, एक्स्ट्रा स्किल डेव्हलपमेंट द्या, जेणेकरून तो जोपर्यंत पक्का होणार नाही काम करण्यापर्यंत, तोपर्यंत त्याला काम नका देऊ. त्याला परफेक्ट बनवा आणि काम द्या. मग विदाउट फ्रस्ट्रेशन त्याला काय करायचंय, तुम्हाला हँडल करायचंय. तेच HRM मध्ये येतं तुमच्या. म्हणजे त्याला फ्रस्ट्रेट करायचं नाही, त्याला वर्क लाईफ बॅलन्स द्यायचे आहे, त्याला मोटिवेट करायचं आहे, त्याला रिवॉर्ड द्यायचे, सॅटिस्फॅक्शन करायचे, त्याचा परफॉर्मन्स गेन करायचा आपल्याला. दॅट्स वाय एनहान्सिंग एम्प्लॉय सॅटिस्फॅक्शन अँड मोटिवेशन इज इम्पॉर्टंट. बघा, मेंटेनिंग पॉझिटिव्ह वर्क लाईफ बॅलन्स, प्रोव्हाइडिंग फेअर compensation, recognition, and employee engagement activities like implementing flexible work schedules to improve work life balance. IT कंपनीज करतात बघा आता आजकाल, वर्क फ्रॉम होम ॲज वेल एज वर्क फ्रॉम ऑफिस, दोन्ही फ्लेक्झिबिलिटी आहे. म्हणजे जेणेकरून त्याला घरी बसून पण काम करता येईल, घरचे काय कामं असतील वगैरे तो करू शकतो, ॲज वेल एज त्याचं ट्रान्सपोर्टेशन असेल, त्याचं मेंटल सॅटिस्फॅक्शन. आता पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये बघा, एवढं ट्रॅफिकचं हे झालेलं आहे, आता आजकाल भरपूर ट्रॅफिक वाढलेली आहे. तर त्याच्यामध्ये जर तुझी कंपनी समजा 25-30 किलोमीटर लांब आहे, तर त्याचं मेंटल हॅरेसमेंट होत आहे ना ऑफिसला जाताना आणि ऑफिसवरनं येताना. त्यामुळे फ्लेक्झिबल वर्क आवरनं काय होणार आहे, त्याचं मेंटल वर्क लाईफ बॅलन्स छान राहणार आहे. दॅट्स वाय इट इज ऑल्सो वन ऑफ द स्टेप यू हॅव टू फॉलो दॅट. ॲज वेल एज HRMचं काम काय, गव्हर्नमेंटचे नवीन नवीन लेबर लॉज येतात. काय लेबर लॉज येतात बघा, समजा गव्हर्नमेंटने मॅन्डेटरी केले 8 आवर्स जॉब. जर तुम्ही एम्प्लॉईजला तुमच्या 10 आवर्सचा जॉब देताय आणि तुम्हाला माहित नाही, तर तुमच्या HR ला माहित पाहिजे तुम्ही 10 तास काम देताय, 12 तास देताय की 8 तास काम देताय. मग गव्हर्नमेंटनं जर सांगितलंय 8 तासच करायला कंपल्सरी आहे, तर तुम्ही 8 तास फॉलोच केलं पाहिजे, मॅन्डेटरी आहे. जर तुम्ही हॅरेसमेंट करत असाल त्याची, 10 तास द्या, 12 तास द्या, इट इज इलिगल. मग तुमच्या विरोधात ऍक्शन होऊ शकते. त्यामुळं HR मुळे काय होतं, तुमचे लिगल कंप्लायन्सेस वाढतं. लिगल कंप्लायन्सेस करणं गरजेचं आहे, कारण HR असेल तर तू करतोच तो. प्रोव्हाइडिंग मॅन्डेटरी वर्कप्लेस हॅरेसमेंट ट्रेनिंग ॲज रिक्वायर्ड बाय लॉ. म्हणजे आता बघा, वुमेन हॅरेसमेंट वगैरे होते, त्यामध्ये वुमेन हॅरेसमेंट होणे म्हणून गव्हर्नमेंटचे लॉज वगैरे आहेत भरपूर. त्याचं इम्प्लिमेंटेशन करणे, एक प्रॉपर टीम ठेवणे, काय हॅरेसमेंट झाली तर त्यांची कमिटी ठेवणे, कमिटी ते ओव्हरलुक करणार, त्याच्यावरती सोल्युशन देणार, कोणी काय काम केलंय का नाही ते सगळं जस्टिस देणार ते. देन सगळ्यात शेवटी आहे वाय HRM इज निडेड. ऑब्जेक्टिव्ह काय, बिल्डिंग स्ट्रॉंग ऑर्गनायझेशनल कल्चर. बघा, कंपनीचे काय मिशन व्हॅल्यूज असतात, त्याला धरूनच आपल्याला काम करायचंय. ते जर आपण इग्नोर केले तर आपलं काय होणार आहे, परफॉर्मन्स डाऊन होणार आहे आणि त्यामुळं आपल्याला वर्क लाईफ बॅलन्स भेटणार नाही. त्यामुळं कंपनीचं ऑर्गनायझेशनल कल्चर जर बिल्ड करायचं असेल, तर त्यांना काय करायचं, आपल्याला प्रॉपर ट्रेनिंग द्यायचं आहे, त्यांचं वर्कला त्यांना ॲप्रिशिएट करायचं आहे आणि त्यांना इनोव्हेटिव्ह ट्रेनिंग द्यायचं आहे, माइंडसेट डेव्हलप करायचं आहे आणि पॉझिटिव्ह वर्क कल्चर द्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, HRMचे ऑब्जेक्टिव्ह लिहू शकता. कशासाठी HRM यूज केलं जातं बघा, इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, एम्प्लॉय डेव्हलपमेंट, इन्हान्सिंग एम्प्लॉय सॅटिस्फॅक्शन अँड मोटिवेशन, प्रोव्हाइडिंग लीगल कंप्लायन्स ॲज वेल एज बिल्डिंग स्ट्रॉंग ऑर्गनायझेशनल कल्चर. इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? इज इट क्लिअर? देन बघा, व्हॉट इज द स्कोप ऑफ HRM. HRMचं स्कोप काय असणार आहे, म्हणजे HRM कुठं कुठे यूज होणार आहे, म्हणजे काय काय त्याचं युजेस आहेत HRMचे. बघा, HRM सगळ्यात पहिलं स्कोप आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. बघा, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे आपल्या कंपनीमध्ये किती एम्प्लॉईज लागणार आहेत, किती प्रकारचे जॉब आहेत आणि किती प्रकारचे स्किलवाले लोक लागणार आहेत, ते जर प्लॅनिंग करायचं असेल आणि त्यांना जर हायर करायचं असेल, तर तुम्हाला HRMची गरज लागते. मग प्रॉपर HRM असेल तर तुम्ही काय करणार आहे, फ्युचर मॅनपॉवर रिक्वायरमेंट आयडेंटिफाय करणार आहे, फोरकास्ट करणार आहे आणि त्यांची गरजा मीट करण्यासाठी प्रिपेरेशन करणार आहे. बघा, फॉर एक्झाम्पल, रिटेल कंपनी हायरिंग सीझनल स्टाफ फॉर द हॉलिडे सीझन. बघा, आता कधी कधी दिवाळीचा सेल येतो, होळीचा सेल येतो, तुमचं पाडव्याचा सेल येतो किंवा रिपब्लिक सेल येतो, एनी काइंड ऑफ सेल. त्याच्यामध्ये त्यांना एक्स्ट्रा मॅनपॉवर लागते, म्हणजे फुटफॉल वाढतो कंपनी आपल्या इंडस्ट्रीमध्ये, रिटेलमध्ये वगैरे. फुटफॉल म्हणजे एखादा कस्टमर जर आला तुमच्या स्पेसमध्ये, त्याला काय म्हणतो आपण, फुटफॉल म्हणून समजलं जातं. मग ते फुटफॉल जर वाढला, तुमच्या कंपनीला समजलं की आता आपल्या स्टोअरमध्ये फुटफॉल वाढलेला आहे, तर फुटफॉल वाढला तर तुम्हाला ते प्रत्येक कस्टमर जो आहे, प्रॉपर एक टीम पाहिजे, एवढ्या एवढ्या कस्टमर्सला एवढे एवढे लोक हँडल करणार. जसं फॉर एक्झाम्पल डीमार्ट आहे,
डीमार्टमध्ये कायम बघा म्हणजे प्रॉपर तुम्ही जर गेलात, प्रत्येक डिपार्टमेंटला असे वेगवेगळे डीमार्टमध्ये सेक्शन असतात. ग्रोसरी असेल, तुमचं कॉस्मेटिक्स असेल, एनी काइंड ऑफ क्लोथिंग सेक्टर असेल, तर प्रत्येक डिपार्टमेंटला एक-एक माणूस थांबलेलाच असतो बघा. ते काय करतात, मेंटेन करत असतात, म्हणजे चेकिंग करत असतात ते. म्हणजे प्रत्येकाला सर्व्हिस प्रॉपर भेटतंय का? कुणाला काय अडचणी आहे, कुठलं प्रॉडक्ट फाइंड आउट करण्यासाठी, ते सगळ्यांना त्यांना मदत करायची असते. मग असे हे सीझनल स्टॉक कधी-कधी वाढवू शकतो. आता बीड वाढलेली आहे, तुमचं फुटफॉल वाढलेलं आहे, सीझन आहे, ऑफर चालू आहे. तर त्यावेळेस तुम्हाला 1 एम्प्लॉयीच्या जागी 2 एम्प्लॉयी पाहिजे. इकडनं 1 एम्प्लॉयी, इकडनं 1 एम्प्लॉयी म्हणजे एखादा रो आहे तुमचा. तर ह्या रोमध्ये काही लोकं इथं आहेत, काही लोकं इथं आहेत. म्हणजे हे एक माणूस एवढ्या सर्व लोकांवरती काम नाही करू शकणार. त्यामुळे इकडे एक माणूस पाहिजे लेफ्ट साइड, राइट साइड. तो प्रॉपर व्हिजिबिलिटी ठेवून काम करू शकणार आहे. अशा प्रकारे हे तुमचं ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करायचं असतो. देन बघा रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन. आता बघा सगळ्यात पहिलं आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. देन रिक्रुटमेंट पण करायचं आणि त्याला सिलेक्शन पण करायचं. म्हणजे काय? आयडेंटिफाय अँड अट्रॅक्टिंग राइट टॅलेंट. योग्य टॅलेंट अट्रॅक्ट करायचं आहे आणि त्याला असेस करायचं आहे. म्हणजे प्रॉपरली चेक करायचं आहे, की बाबा तो जॉबसाठी फिट आहे की नाही. जर फिट असेल तर त्याला रिक्रूट करायचे. आता फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये कसं यूज करू शकता? युजिंग एआय पॉवर्ड टूल्स फॉर रिझ्यूम स्क्रीनिंग ड्युरिंग मास रिक्रुटमेंट. आता तुम्हाला कळलंय, की आता बघा भरपूर कंपनी आहेत. WPS असेल, WNS असेल, पुन्हा तुमचे मल्टिपल कंपनीज आहेत बघा. याच्यामध्ये आता मास हायरिंग चाललेली आहे तुमची पुण्यामध्ये. तर त्या हायरिंगमध्ये 2-2 हजार लोकं एका दिवसाला येईल. कसं त्यांना हायर करणार तुम्ही? प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेत बसणार आहे का? नाही घेणार. त्याच्यामुळे काय झालंय, आता नवीन-नवीन टेक्नॉलॉजी टूल्स आले. जसं मी ATS बद्दल सांगितलं. तुमचं रिझ्यूम चेकर आहे. तर हे सगळ्याचा रिझ्यूम घेणार मी, ATSमध्ये टाकणार. मशीन काय करणार? मी ATSला सांगणार, की आपला जॉब आहे समजा HR रिलेटेड. मग HR रिलेटेड काही सर्टिफिकेशन मला मॅन्डेटरी आहेत. म्हणजे प्लॅनिंगबद्दल असेल किंवा पेरोलबद्दल असेल, काही सर्टिफिकेशन आणि एखादं मला प्रिव्हियस एक्सपिरियन्स पाहिजे एखाद्या इंडिव्हिज्युअलचा. पेमेंट मॅनेजमेंटमध्ये मला पेरोल मॅनेजमेंटमध्ये एक्सपिरियन्सवाला बंदा पाहिजे. तर एक्सपिरियन्सवाला मग मी ते ATSमध्ये टाकणार. माझं एक्सपिरियन्स क्रायटेरिया एक हे आहे. हे सर्टिफिकेशन पाहिजेत आणि त्याचं एवढं इयरचं एक्सपिरियन्स पाहिजे. असे मी ATSला सांगणार. मी ATS काय करणार? मी घेणार प्रत्येकाचा रिझ्यूम, ATSमध्ये टाकणार. ATS काय करणार मला? हे स्किलवाले लोकं फक्त सेग्रिगेट करून देणार. मग माझं काम वाचलं का नाही? मॅन्युअली मी चेक करत बसलो असतो, तर मला दिवस गेला असता. एक 100 ॲप्लिकेशनच क्रॉस करायला. माझ्याकडे एका दिवसात 2-2 हजार लोकं येत आहेत वॉक इनला. तर मी कसं करणार आहे मॅनेज? मला पाहिजेत फक्त 20 पोरं. 20 पोरांसाठी जर 20,000 2,000, 3,000 पोरं जर येत असतील, तर कसं हँडल करणार आहे मी? त्यामुळं आता हे टेक्नॉलॉजी थ्रू तुम्ही रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन करू शकता. दॅट इज द स्कोप ऑफ HRM. देन ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. आता कधी-कधी काय होतं तुमचं, एखाद्या तुम्ही एम्प्लॉयीला हायर केलं. त्याच्याकडे बेसिक स्किल्स असतात वगैरे ठीक आहे. स्पीकिंग स्किल आहे, कम्युनिकेशन आहे, इंटरपर्सनल आहे आणि थोडं बिझनेस स्किल्स आहेत त्याच्याकडे. टेक्निकल स्किल्स आहेत, एक्सेल वगैरे जमतो. बट आपल्या कंपनीमध्ये तुम्हाला थोडं एक ॲडव्हान्स स्टॅटिस्टिकल टूल असतो. तो आपल्याला हँडल करायला शिकला पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही त्याला ट्रेनिंग देऊ शकता, वर्कशॉप देऊ शकता, कोर्सेस देऊ शकता आणि ऑन जॉब ट्रेनिंग देऊ शकता. म्हणजे काय होणार आहे, तो जे काही त्याच्याकडे लर्निंग ॲप्टिट्यूड आहे तसं, ते लर्निंग ॲप्टिट्यूड त्याचं ह्या ट्रेनिंग थ्रू काय होणार आहे, इन्हान्स होणार आहे. दॅट्स व्हाय ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन HRM. दॅट इज द स्कोप. बघा, अँड हॉस्पिटॅलिटी कंपनी ट्रेनिंग स्टाफ इन अ कस्टमर सर्व्हिस अँड कम्युनिकेशन. कम्युनिकेशनमध्ये त्याला सर्व्हिस करायचं आहे. आता Amazon आहे, व्हॉईस चॅट प्रोसेसला त्यांना लोक लागतात. व्हॉईसला आणि चॅटला प्रोसेसला. आता यांना जर आपण डायरेक्टली दिलो, तर ते काय बोलतील बरं कस्टमरला? त्यांना प्रॉपर ट्रेनिंग पाहिजे ना. नमस्ते सर, मी या कंपनीमधनं बोलतोय. आपल्याला कशाप्रकारे मदत करू शकतो? एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतं त्यांचं बोलायचं. तशा प्रकारे अ, त्यांना शिकवलं जातं ट्रेनिंगमध्ये. तर दॅट इज द इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ HRM. देन परफॉर्मन्स मॅनेजमेंट. HRMचं एक नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आणि स्कोप काय आहे? बघा, परफॉर्मन्स मॅनेज करणे. आता बघा, तुम्ही Amazonवरती चॅट केला असाल किंवा व्हॉईसवरती कॉल केला असाल. तुम्हाला लगेच ईमेलवरती तुमचं रजिस्ट्रेशन जर असेल किंवा SMS थ्रू तुम्हाला एक फीडबॅक मेसेज येतो. फीडबॅक द्या. त्या फीडबॅक थ्रू काय करता तुम्ही? कस्टमरचा परफॉर्मन्स मोजतो रिअल टाईममध्ये. आता समजा तुम्ही जस्ट आता चॅट प्रोसेसवरती बोललाय Amazonला एखादं पर्टिक्युलर प्रॉडक्ट रिटर्नला रिक्वेस्ट टाकायची तुम्हाला. रिटर्न रिक्वेस्ट टाकलं, ते कस्टमर आला, तुम्हाला सांगितलं, तुमची क्वेरीज विचारला, काय रिटर्न करायचं, काय करायचं, क्वालिटी इश्यू आहे, फलाना विस्ताना तुम्ही सांगितलं त्याला. तर त्याने काय म्हणलं, "सर ठीक आहे, आय एम फॉरवर्डिंग युअर रिक्वेस्ट टू द पर्टिक्युलर टीम अँड वी विल प्रोसेस युअर रिक्वेस्ट अँड वी आर इनिशिएटिंग रिटर्न फॉर दॅट." तो म्हणेल असं तुम्हाला. मग म्हणल्यानंतर, "ठीक आहे सर, थँक यू व्हेरी मच." तुम्ही म्हणणार. मग तो रिटर्न तुमचा हे करणार. मग त्याच्यानंतर तुमचं रिटर्न सक्सेसफुली झालं. त्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन येणार. हाऊ यू विल रेट फॉर धिस पर्टिक्युलर चॅट. तुम्हाला रेटिंग करायचं आहे.
मग त्या रेटिंगवरनं ॲमेझॉन काय करणार, पर्टिक्युलर कस्टमर जर त्याला व्यवस्थित वाटलं तर तो 5 स्टार, 3 स्टार त्यांना स्टार द्यायचे असतात. मग त्याचं पॅरामीटर्स असतात. कम्युनिकेशन कसं आहे, स्पीकिंग स्किल कसं आहे, क्वेरी रिझॉल्युशन कसं आहे त्याचं, हे सगळे पॅरामीटर्सवरती त्याला आपल्याला स्टार द्यायचे असतात. 4 स्टार, 3 स्टार, 5 स्टार. मग त्यांनी दिवसामध्ये किती कॉल अटेंड केले? एका दिवसामध्ये त्यांनी 10 कॉल अटेंड केले. 10 कॉलमध्ये त्याला 10च्या ठिकाणी एक्सलंट आहे. म्हणजे त्याचा परफॉर्मन्स एक्सलंट आहे. अशा प्रकारे हे मॅनेजमेंटसाठी आपल्याला काय करतो, एचआरएम मदत करत असतो. इव्हॅल्युएटिंग एम्प्लॉयी परफॉर्मन्स अँड प्रोव्हायडिंग फीडबॅक फॉर द इम्प्रूव्हमेंट. आता ह्याचे 10 पैकी समजा 1 स्टार आलेत 5 म्हणजे 50% पेक्षा जास्त लोकांनी 1 स्टारच दिले. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी फ्लॉज आहेत. तो व्यवस्थित बोलत नाही कस्टमरला, क्वेरीज रिझॉल्व्ह नाही करत किंवा रिप्लाय लेट देतोय. म्हणजे हे सर्व इश्यूजवरती त्याला आपण सांगणार की बाबा तू इम्प्रूव्ह कर. नाही इम्प्रूव्ह केलं तर मग त्याला ट्रेनिंग वगैरे देण्यात येईल. ट्रेनिंग पण नाही देणार आहेत तर फायर करण्यात येईल. अशा प्रकारे ह्यांचं परफॉर्मन्स मॅनेजमेंट चालतं. देन बघा कॉम्पन्सेशन अँड बेनिफिट. आता बघा एखादा एम्प्लॉय पर्टिक्युलरली सेक्टरमध्ये भारी काम करतो, म्हणजे छान काम करतो, एक्सलंट काम करतो. मग त्याच्यावरती त्याला पण एक फेअर स्ट्रक्चर दिलं पाहिजे, बोनस दिलं पाहिजे, बेनिफिट दिलं पाहिजे, रिवॉर्ड्स दिले पाहिजेत, मोटिव्हेशन दिलं पाहिजे, जेणेकरून तो आणखी बेस्ट काम करणार आहे, बेस्ट ऑफ द बेस्ट. त्याच्यामुळं कंपनीज ऑल्वेज तुम्हाला बघा काय बोनस देत असतात, बेनिफिट्स देत असतात, पर्क देत असतात, दिवाळी आलं काहीतरी गिफ्ट देत असतात. कशासाठी? तर हे तुम्ही मोटिवेटेड राहाल त्याच्यासाठी. हे एचआरएमचं इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे. विदाउट मोटिवेशन ऑफ एम्प्लॉय कॅन नॉट वर्क फॉर यू फॉर द लॉंगर टाइम. तो लॉंग टाइमसाठी तुमच्यासाठी काम करणारच नाही. तुम्ही जर त्याला काहीतरी रिवॉर्ड सिस्टम दिलात, मोटिवेट केलात तर तो काम करणार आहे. जर ऑफरिंग हेल्थ इन्शुरन्स, रिटायरमेंट प्लॅन, स्टॉक ऑप्शन, इसॉप म्हणतो आपण. इसॉप इसॉप तर आता भरपूर कंपनीज दिलेत इसॉप बरेच एम्प्लॉईजला. ठीक आहे. देन एम्प्लॉय रिलेशन बघा सगळ्यात महत्वाचं एम्प्लॉय तुमच्यासाठी काम करतोय. तो तुमच्यासाठी काय रिसोर्स आहे. मग रिसोर्स आहे तर त्याला व्यवस्थित रिसोर्स सारखं ट्रीट केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आणि तुमच्या एचआरमध्ये कम्युनिकेशन छान पाहिजे. त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईचा काही इश्यू आहे, तो इश्यू सॉल्व्ह करण्याकडे एचआरचं लक्ष पाहिजे. जेणेकरून म्हणजे तुमचं ह्युमन रिलेशन जे आहे ते मेंटेन राहील आणि तुमचे एचआरएम पर्टिक्युलरली काय करणार आहे, लाँग रनमध्ये काम करणार आहे. दॅट इज वाय द एम्प्लॉय रिलेशन or managing that employee relation is a very important for an organization to resolve the conflicts and foster the collaboration. म्हणजे कोलॅबरेशन वाढवायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करावं लागणार आहे. एक्झाम्पल आहे कंडक्टिंग रेग्युलर टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज. टीम बिल्डिंगच्या ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करायचे. दॅट्स वाय आपलं काय होणार आहे, कन्फ्लिक्ट रिझोल्युशन होणार आहे, एम्प्लॉय रिलेशन मेंटेन होणार आहे. बघा क्विक रिकॅप करतोय आता. स्कोप काय, कुठं कुठं यूज होणार आहे, कशासाठी? ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, रिक्रुटमेंट सिलेक्शन, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, परफॉर्मन्स मॅनेजमेंट, कॉम्पन्सेशन बेनिफिट अँड एम्प्लॉय रिलेशन. ऑल आर these aspects you have to write when you have asked that what is the scope of HRM. स्कोप जर विचारलं तुम्हाला, ऑब्जेक्टिव्ह विचारले तर ह्याच्यातले पॉईंट तुम्ही इंटरमिक्स करू शकता. असं नाही की बाबा हेच पॉईंट आले पाहिजे. तुम्हाला जे आठवतील ऑन द स्पॉट मोमेंटला, जे तुमचं लर्निंग आहे, जे तुम्हाला डोक्यामध्ये बसलंय, तेच तुम्हाला तिथं लिहून यायचे. तुमच्या भाषेमध्ये थोडंफार टेक्निकल वर्ड्स आले पाहिजेत. अशा प्रकारे तुम्ही स्कोप लिहू शकता. नेक्स्ट आहे फीचर्स. व्हॉट आर द फीचर्स एचआरएमचे? एचआरएम काय, सगळ्यात पहिलं पीपल ओरिएंटेड आहे, म्हणजे लोकांचंच आहे. एचआर म्हणजे ह्युमन रिसोर्स काय, लोकांचा. मॅनेजमेंट ऑफ पीपल, देन इट इज पीपल सेंट्रिक. एचआरएम काय, एकच फिक्स फॉर्मॅट असतो का एचआरएमचा? एचआरएमचा फिक्स फॉर्मॅट नसतोच. हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. एचआरएम कंटिन्युअसली इव्हॉल्व्ह होत असते. ऑनगोईंग प्रोसेस आहे फ्रॉम हायरिंग टू रिटायरमेंट. म्हणजे असं नाही की बाबा एचआरएम आज तुम्ही एंटर केला म्हणजे एकच स्टँडर्ड तुमचं रिटायरमेंट पर्यंत असणार आहे. दॅट इज नॉट, बट इट इज इव्हॉल्विंग. तुमचं प्रोसेस ऑलवेज इव्हॉल्व्ह होत असते. गोल ओरिएंटेड आहे. एचआरएम काय, तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहेत ऑर्गनायझेशनचे. कारण बिझनेसला सक्सेस पाहिजे. सक्सेसला कोण घेऊन जाणार आहे? आपल्यासारखे एम्प्लॉईज घेऊन जाणार आहेत. त्या एम्प्लॉईजला काय करायचं आहे, गोल अचीव्ह करायचं आहे. दॅट्स वाय एचआरएम इज अ इंटिग्रेटिव्ह अप्रोच. म्हणजे इंटिग्रेटिव्ह अप्रोच म्हणजे कसं म्हणतो आपण इंटिग्रेटिव्ह, एचआरएम मध्ये तुमचं रिक्रुटमेंट पर्यंत ते रिटेन्शन पर्यंत त्याच्यामध्ये जेवढे काही प्रोसेसेस येतात ते सगळे इंटिग्रेटेड असतात. म्हणजे मोटिवेशन असेल, रिवॉर्ड सिस्टीम असेल, त्याची ट्रेनिंग असेल, परफॉर्मन्स अप्रेझल असेल, पेमेंट वाढवायचं असेल, हाईक करायचं असेल, सगळे इंटरलिंक्ड आहेत. त्याच वाय त्याला आपण काय म्हणतो, इंटिग्रेटिव्ह अप्रोच. देन एचआरचा फीचर काय, डायनामिक आहे, अडॅप्टिव्ह आहे. जसं मी सांगितलं एचआर काय फिक्स फॉर्मॅटमध्ये नसतो, इव्हॉल्व होत असतो. जसं टेक्नॉलॉजिकल चेंजेस येलेत किंवा लेबर मार्केटमध्ये नवीन नवीन रूल्स रेग्युलेशन्स येलेत. आता काय बघा, काही जण म्हणतात, नारायण मूर्ती साहेब म्हणतात की बाबा 70 आवर्स वर्क केलं पाहिजे. 70 आवर्स वर्क पॉसिबल नाही आहे. काही जण लोक म्हणतात, महिंद्रा साहेब म्हणतात 90 आवर्स पण चालू शकतं, बट इट इज नॉट मॅन्डेटरी. देन काही जण म्हणतं
40 आवर्स अ वीक, कोण म्हणतं 30 आवर्स अ वीक. मग ह्याच्यातलं बेस्ट काय असणार आहे? म्हणजे अकॉर्डिंग टू द नीड्स अँड रिक्वायरमेंट ऑफ अ कंपनी ऑर ह्युमन सायकॉलॉजीनुसार आपल्याला काय करायचं आहे, ते आवर्स डिसाईड करायचे आहेत. आता 8 आवर्स आहेत आपलं, 5 डेज अ वीक चाललेलं आहे आता. 5 डेज अ वीक म्हणजे सॅटर्डे संडे ऑफ आहे तुमचं. त्यामुळं तुमचं 40 आवर्स अ वीक आता सध्या स्टँडर्ड आहे. ग्लोबल स्टँडर्ड काय आहे तुमचं? 40 आवर्स अ वीक एम्प्लॉयला जॉब पाहिजे. पण नारायण मूर्ती साहेब म्हणतात डबल करा. कसं डबल करणार? दिवसात 16 तास काम करणार का? ते एक सिस्टमॅटिक अप्रोच ठेवला पाहिजे. आपल्या इंडस्ट्रीसाठी एम्प्लॉईज आपल्यासाठी काम करतील 16 घंटे, बट दुसऱ्यासाठी करतील का? मग 16 घंट्याची पेमेंट देताय का त्याला? त्याचे वर्क लाईफ बॅलन्स आहे, त्याची फॅमिली आहे. तो काय कसं करणार आहे काम? तर सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आपल्याला. देन बघा फीचर काय? एच-आर-एम हे लीगल आहे, इथिकल फोकसवरनं काम करायचं असते. एच-आर-एममध्ये आपण गव्हर्नमेंटच्या रूलनुसार इथिकली फॉलो करतो. एम्प्लॉयमेंटचे लॉज जसं 8 आवर्स आहे. 8 आवर्स सगळ्या कंपनीला काम करायचंच बंधनकारक आहे. म्हणजे 8 आवर्समध्ये तुम्हाला काम करायचं आहे. तुम्ही 12 तास, 15 तास लावू शकत नाही. दॅट इज द फीचर. म्हणजे लीगल त्याला ओरिएंटेशन आहे, डायनामिक आहे, अडॅप्टिव्ह आहे, इंटिग्रेटेड आहे, गोल ओरिएंटेड आहे, कंटिन्युअसिंग इव्हॉल्विंग आहे आणि पीपल सेंट्रिक आहे, लोकांच्या ओरिएंटेड आहे. अशा प्रकारे हे असे एच-आर-एमचे फीचर्स आहेत तुमचे. देन बघा आपलं रोल ऑफ एच-आर-एम. व्हॉट इज द रोल? एच-आर-एमचा रोल काय? सगळ्यात पहिलं बघा, द रोल ऑफ एच-आर-एम इज टू अलाइन द वर्कफोर्स विथ ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह बाय इन्शुरिंग इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. एचआरचा रोल काय बघा, ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह जे असतात त्याला आपल्याला काय करायचं आहे, इफिशियंट वेने युटिलाइज करायचे आहेत. म्हणजे कोणते मॅनपॉवर्स वगैरे युटिलाइज करून ऑर्गनायझेशनचे गोल ऑब्जेक्टिव्ह काय करायचे, अचीव्ह करायचे. बघा, इट सर्व्स ॲज ब्रिज बिटवीन एम्प्लॉय अँड मॅनेजमेंट टू क्रिएट प्रोडक्टिव्ह अँड हार्मोनियस वर्कफ्लो. ठीक आहे, वर्क प्लेस क्रिएट करायचं त्यांना शांती आणि प्रोडक्टिव्हिटीचं. मग त्याच्यामध्ये एच-आर खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं. ह्या सर्वांना कोलॅबरेशन करायचं. देन यांना कोऑपरेशन करायचं आहे. देन यांना कनेक्शन करायचं आहे, यांच्या दोघांमध्ये कनेक्टिव्ह ठेवायचं आहे. देन यांना कोअर्शनपासून दूर करायचं आहे. म्हणजे जबरदस्ती, कोअर्शन म्हणजे जबरदस्ती करायची नाही कोणाला. हे सगळं काय करते एच-आर-एम, ब्रिज करत असतं. म्हणजे गॅप जे आहे एम्प्लॉय आणि मॅनेजमेंट काही म्हणतं. मॅनेजमेंट म्हणतं उद्या 100 घंटे काम करा. इज इट पॉसिबल? देन तुमचं एच-आर जो आहे एम्प्लॉयचे जे माइंडसेट आहे त्याला ओळखून आणि मॅनेजमेंटने दोघांनी एक कोलॅबोरेटिव्ह अप्रोच घेऊन काय करायचं आहे, हार्मोनियस वर्कप्लेस आणि प्रोडक्टिव्ह वर्कप्लेस क्रिएट करायचे. आणि त्याच्यासाठी एच-आर इज अ इम्पॉर्टंट फॅक्टर विच प्लेज क्रुशियल रोल इन मॅनेजिंग ऑल दीज ॲक्टिव्हिटीज. बघा एच-आर काय काय रोल प्ले करतं. स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. एच-आर-एम कॉन्ट्रीब्युट्स टू द ऑर्गनायझेशनल स्ट्रॅटेजी बाय फोरकास्टिंग वर्कफोर्स नीड अँड इन्शुरिंग द राईट टॅलेंट इज अवेलेबल ॲट द राईट टाइम. म्हणजे एच-आर काय स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. कसला स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे? हायरिंगसाठी. म्हणजे आपल्याला जॉब आहे, एखादी पर्टिक्युलर वॅकन्सी आहे, राईट कॅन्डिडेट तिथे येऊन बसला पाहिजे. ते कोणाचं काम आहे? राईट कॅन्डिडेट आला पाहिजे त्याच पर्टिक्युलर जॉबला. एच-आरचं काम आहे. दॅट्स वाय प्लॅनिंग रिक्रुटमेंट टू सपोर्ट न्यू बिझनेस एक्सपान्शन. एक्झाम्पल काय बघा, आपल्याला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे. नवीन बिझनेससाठी आपला रोल काय? सर्व्हिस रिलेटेड रोल आहे. चॅट प्रोसेसचा रोल आहे. चॅट प्रोसेसमध्ये राईट काइंड ऑफ कॅन्डिडेटच पाहिजेत आपल्याला. आपण कुठलेही लोक आणून बसू शकतो का? नाही बसू शकतो. त्याच्यामुळे एचआरचं काम काय? स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. म्हणजे बिझनेसला जर वर घेऊन जात असेल, एचआरचं काम आहे की स्ट्रॅटेजिकली त्याला हायर करायचं. देन चेंज एजंट. चेंज एजंट म्हणजे काय बघा, ऑर्गनायझेशनमध्ये भरपूर सारे चेंजेस होत असतात. फ्रॉम गव्हर्नमेंट टू टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी चेंजेस होतात, गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन चेंज होतात आणि मल्टिपल फॅक्टर चेंज होत असतात. मग ते एचआर काय? मीडिएटर आहे. म्हणजे सगळ्याचं चेंज घ्यायचं आहे आणि आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये स्मूथली त्याला इंटिग्रेट करायचं आहे आणि स्मूथली फॅसिलिटेट करायचे चेंज. दॅट इज द रोल ऑफ एचआरएम. बघा, एचआरएम फॅसिलिटेट स्मूथ ट्रान्झिशन ड्युरिंग द ऑर्गनायझेशनल चेंजेस सच एज मर्जर असेल, रिस्ट्रक्चर असेल किंवा अडॅप्टिंग न्यू टेक्नॉलॉजी असेल. आता बघा, मॅन्युअली समजा तुमची 25 लोकांची कंपनी आहे. 25 लोकांची कंपनी आहे. तुम्ही काय करता? अटेंडन्ससाठी रजिस्टर यूज करता. बट आता तुमचे 25 ते 50 लोक झालेत. तुम्ही रजिस्टरवरतीच काम करणार का? तुम्ही नवीन थंब सिस्टीम घेऊन येणार, त्याला एक्सेलवरती इंटिग्रेट करणार, तुम्ही टेक्नॉलॉजी यूज करणार, CRM, ERP, एम्प्लॉय रिसोर्स प्लॅनिंगचे टूल वापरणार, मल्टिपल सॅप वापरणार. असे हे टेक्नॉलॉजी. सॅप काय तुमच्या छोट्या कंपनीला नाही चालत, ERP टूल वापरतात. तर असे हे मल्टिपल तुम्ही काय करू शकता? चेंजेस घेऊन येऊ शकता आणि ते एचआरचं काम आहे स्मूथली इम्प्लिमेंट करायचं. मॅनेजिंग ट्रेनिंग प्रोग्राम ड्युरिंग शिफ्ट टू ऑटोमेशन. ठीक आहे. देन बघा, ॲज अ एम्प्लॉय ॲडव्होकेट काय करतो? एम्प्लॉयचा ॲडव्होकेट असतो तो. म्हणजे एम्प्लॉयचे काय प्रॉब्लेम आहेत ते अंडरस्टँड करून त्याचे रिझोल्युशन द्यायचं काम काय असतं? एचआरचं असतं. म्हणजे त्याला ॲडव्होकेट म्हणतो, वकील आहे तो.
एम्प्लॉईजचा. म्हणजे बघा, प्रोटेक्ट द एम्प्लॉईज राईट, इन्शुअर जॉब सॅटिस्फॅक्शन अँड फोस्टर पॉझिटिव्ह वर्क एन्व्हायरमेंट. बघा एक्झाम्पल काय, इस्टॅब्लिशिंग ओपन डोअर पॉलिसी फॉर ॲड्रेसिंग ग्रीव्हन्सेस. म्हणजे ग्रीव्हन्स तक्रार आहेत तुमचे काही, हे पर्टिक्युलर आम्हाला पॉलिसी नको आहे, हे पर्टिक्युलर काइंड ऑफ व्यक्ती इथं आम्हाला त्रास देतोय, हे सगळे काय त्यांचे कंप्लेंट्स आहेत. ते काय करायचं, एच आरकडे घेऊन जाणार. मग एच आर त्याच्यावरती विचार करणार आणि तो काय करणार, जॉब सॅटिस्फॅक्शन करणार, एम्प्लॉईचे राईट प्रोटेक्ट करणार आणि पॉझिटिव्ह वर्क एन्व्हायरमेंट क्रिएट करण्याकडे त्याचं फोकस असणार. देन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपर्ट, ऑपरेशनल टास्क असतात बरेच एच आरला, जसे पेरोल आहेत, बेनिफिट असेल, कंप्लायन्स असेल, लेबर लॉ सोबत मल्टिपल इश्यूज त्याला ॲट अ टाइम काय करायचे, मॅनेज करायचे असतात. दॅट्स वाय एच आर इज अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपर्ट. एक्सपर्ट आहे तो त्याला, कारण मल्टिपल ऑपरेशनल टास्क ॲज वेल ॲज हायरिंग, रिक्रुटमेंट, रिटेन्शन टू द बोनस, त्याचे फीचर्स, पर्क, सॅलरीज, अकोमोडेशन काय असेल ते सर्व गोष्टी त्याला ॲट अ टाइम मॅनेज करायचं आहे. आणि ॲज वेल ॲज ही इज अन टॅलेंट डेव्हलपर. एच आर काय टॅलेंट डेव्हलपर. आता एखादा व्यक्ती येतो त्याच्यामध्ये थोडंफार स्किल गॅप असतो, स्किल गॅप कसं भरून काढायचा असतो, प्रॉपर ट्रेनिंग द्यायचे, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम चालवायचे, जेणेकरून तो एम्प्लॉय राईट कॅन्डिडेट बनल पर्टिक्युलर राईट जॉबसाठी. दॅट्स वाय ही इज एच आर इज अ एम्प्लॉय ग्रोथ प्रोव्हाइड करायचं असतं त्याला थ्रू ट्रेनिंग, मेंटॉरिंग अँड लिडरशिप डेव्हलपमेंट, रनिंग लिडरशिप वर्कशॉप्स फॉर द हाय पोटेन्शियल एम्प्लॉईज. ठीक आहे, अशा प्रकारे एच आरचं काम असणार आहे. काय काय असणार आहे, एच आर स्ट्रॅटेजिक पार्टनर असणार आहे, एच आर चेंज एजंट आहे, चेंज करण्यासाठी मदत करत असतो स्मूथली. देन एम्प्लॉईजचे तक्रार जाणून घेऊन त्याच्यावरती त्याला काय करणे, सोल्युशन देणे. ॲडमिनिस्ट्रेशन करायचं, त्याला काय करायचं, पेमेंट, जॉब रोल, त्याचे पी एफ बी एफ काय सगळं आहे ते ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये येणार. त्याचबरोबर त्याला टॅलेंट डेव्हलप करायचं आहे. टॅलेंट डेव्हलप कसं करणार, स्किल डेव्हलपमेंट थ्रू, प्रॉपर ट्रेनिंग थ्रू. अशा प्रकारे हे एच आर एमचा रोल असणार आहे. इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? इज इट एच आर एम आपण स्टार्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये एच आर एमची डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, त्याचा स्कोप, त्याचे फीचर्स आणि त्याचं रोल, हे एवढे 5 गोष्टी आज आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, सिलेबसमधले आपण काय केलेलं आहे, एच आरचा ऑब्जेक्टिव्ह, स्कोप, फीचर्स आणि रोल बघितले. आता बाकी उरले इम्पॉर्टन्स, पॉलिसीज, प्रॅक्टिसेस, फंक्शन्स, चॅलेंजेस आपण नेक्स्ट सेशनला घेऊया. ठीक आहे, इफ यू एनी क्वेरीज यू कॅन आस्क. आणि याची PDF जी आहे ना, ऑलरेडी अपलोडेड आहे. ठीक आहे, ऑलरेडी अपलोडेड आहे आपल्या ॲपवरती, तुम्ही जाऊन चेक करू शकता. एच आर एम का गरजेचं आहे, महत्त्वाचं काय एच आर एम बघा, इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्स. बघा एच आर एममुळं काय होणार आहे, तुमच्याकडे कंपनीमध्ये मॅनपॉवर असते, डिफरंट लोक डिफरंट लेवलवरती, डिफरंट पोझिशनला आणि डिफरंट हायरार्कीवरती काम करत असतात. मग त्यांना कुठला माणूस कुठे यूज केला पाहिजे त्याचं आपल्याला प्रॉपर नॉलेज पाहिजे. म्हणजे राईट कॅन्डिडेट राईट जॉब त्याला अलोकेशन करता आलं पाहिजे. मग त्याचं कसं यूज करायला पाहिजे ते कोण करून घेणार आहे, एच आर एम करून घेणार आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची टीम जी असणार आहे, कोणाला काय काम जमतं त्यांना माहीत असतं, मग त्यांना त्याच्यानुसार काम दिलं पाहिजे. त्यामुळे इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्स करायचे. बघा, इन्शुअर द एम्प्लॉईज आर युटिलाइज इन अ रोल्स वेअर देअर स्किल्स अलाइन विथ द ऑर्गनायझेशनल नीड्स अँड इन्हान्सिंग इफिशियन्सी. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला ऑर्गनायझेशनचे गोल अचीव करायचे आणि इफिशियन्सी सुद्धा वाढवायचे. कशासाठी, तर राईट काइंड ऑफ रोल आणि राईट काइंड ऑफ पर्सनला अलोकेट करून एम्प्लॉयचा परफॉर्मन्स इन्क्रीज करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एच आर एम गरजेचं आहे. मग त्याला तुम्ही रेग्युलर ट्रेनिंग देऊ शकता, अप्रेझल देऊ शकता, त्याला मोटिवेट करू शकता. आणि इंडिव्हिज्युअल टीम असेल किंवा तुमचे कोलॅबरेटिव्ह टीम असेल, सगळ्याचा परफॉर्मन्स तुम्हाला वाढवायचा आहे, तर एच आर एम काय मदत करत असतं. देन इन्हान्सिंग द एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन. बघा, एम्प्लॉईचं सॅटिस्फॅक्शन जर करायचं असेल तर त्याला आपल्याला एच आर एम आहे. एच आर एम थ्रूमध्ये काय करतो आपण, त्याला फेअर वेजेस देतो, म्हणजे त्याच्या कामानुसार त्याला पगार देत असतो, बेनिफिट्स देत असतो आणि हेल्दी वर्क एन्व्हायरमेंट देत असतो आपण. जेणेकरून तो काय असणार आहे, मेंटल सॅटिस्फाईड असणार आहे आणि व्यवस्थित काम करणार आहे आणि तुमच्या ऑर्गनायझेशनची इफिशियन्सी वाढणार आहे. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एच आर एम. बघा, इंट्रोड्युसिंग एम्प्लॉय वेलनेस प्रोग्राम फॉर फिजिकल अँड मेंटल हेल्थ. ते एक्झाम्पल आहे. कंप्लायन्स विथ द लॉज. एच आर एम काय गरजेचं आहे, तर गव्हर्नमेंटचे वेगवेगळे नवीन लेबर लॉज येतात, कुठलेही जीएसटी लॉज येतात, टॅक्सेशनचे लॉज येतात. सर्व लॉज जर तुम्हाला कंप्लाय करायचे असतील आणि तुम्हाला एक रिलॅक्स राहायचं आहे, म्हणजे कुठलंही हेवी बर्डन न घेता लिगल कंप्लायन्सेसचे, तर तुम्ही सुरुवातीपासूनच सगळे कंप्लायन्सेस करून जर ठेवलात तर तुम्हाला फ्युचरमध्ये कसलेही गव्हर्नमेंटकडून अडथळे येणार नाहीत. त्यामुळं तुम्हाला काय करायचं, कंप्लाय करायच्या लॉज सोबत, वेगवेगळे लॉज सोबत.
म्हणून तुम्हाला HRM लागलं. HRM पाहिजे तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये. HRM असेल तर लॉ सोबत कंप्लाय करायला तुम्हाला इझी जात असतं. देन HRM मुळे काय होणार आहे, स्ट्रॉंग ऑर्गनायझेशनचे कल्चर बनणार आहे. कसं कल्चर बनणार आहे बघा, तुमचे HR काय करणार आहे, व्यवस्थित ह्युमन रिलेशनशिप बिल्ड करणार आहे. त्याबरोबर एम्प्लॉयीचं काय रोल्स आहेत, त्यांचे काय गरजा आहेत, त्यांचे काय कंप्लेंट्स आहेत, ते सर्व अनालिसिस करून त्याच्यावरती त्याला सोल्युशन द्यायचे, जेणेकरून तो एक पॉझिटिव्ह सिस्टीम क्रिएट होणार आहे आणि एक ऑर्गनायझेशन कल्चर बिल्ड होणार आहे तुमचं. त्याचबरोबर हे सर्व जर केलात तुम्ही, ह्युमन रिसोर्स प्रॉपर यूज केलात, एम्प्लॉयीचा परफॉर्मन्स मॅनेज केलात आणि त्यांना परफॉर्मन्स दिलात, एम्प्लॉयीचं सॅटिस्फॅक्शन वाढवलात, लॉज सोबत कंप्लाय केलात, फॉलो केलात आणि छान ऑर्गनायझेशन कल्चर ठेवलात, तर ओव्हरऑल तुमचं ऑर्गनायझेशन ऑलवेज असं जाणार आहे. कसं जाणार आहे, तुमचं ग्राफवरती ऑर्गनायझेशन ऑलवेज अपसाईड वरती जाणार आहे. स्लोप तुमचा ऑलवेज अपराईट राहणार आहे, जेणेकरून तुमचं ऑर्गनायझेशन ऑलवेज बूम मध्ये राहणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला हे HRM गरजेचं आहे. बघा, HRMची इम्पॉर्टन्स माहीत झालं आपल्याला. त्याचबरोबर बघा, कुठले असे पॉलिसीज आणि प्रॅक्टिसेस आहेत जेणेकरून तुमचं HRM काय असणार आहे, चांगलं असणार आहे. असे कोणते पॉलिसीज आहेत सांगू शकता का? बघा, रिक्रुटमेंट पॉलिसी. रिक्रुटमेंट पॉलिसीमध्ये तुम्ही सुरुवातीलाच नेपोटिझम करायचं नाही. हायरिंग करत असताना तुम्हाला काय करायचंय, सिलेक्टिंग द राईट कॅन्डिडेट. तुम्हाला प्रॉपर जो त्याच्या स्किल्सनुसार, त्याच्या मेरिटनुसार जो कॅन्डिडेट आहे त्याला सिलेक्ट करायचं, ना की तुमचा नेपोटिझम चालायचं. म्हणजे हे आपलं जवळचं आहे, रिश्तेदार आहे, आपला मुलगा आहे, भावाचा मुलगा आहे, असं नाही करायचं. त्याच्यामुळे तुमची क्वालिटी काय होणार आहे, डाऊन होणार आहे आणि नेपोटिझममुळे कंपनीला तुमचा फटका बसणार. त्यामुळे रिक्रुटमेंट पॉलिसी ऑलवेज काय करायची, तुम्हाला एक मेरिट बेस आणि फेअरनेस वरती ठेवायचे. त्यामुळे तुमचं ऑर्गनायझेशन चांगलं राहणार आहे, फेअर राहणार आहे, ट्रान्सपरंट राहणार आहे. त्याचबरोबर एम्प्लॉईचे ऑलवेज तुम्हाला काय करायचंय, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट पॉलिसी. काय काय नवीन रूल्स रेग्युलेशन्स येतात गव्हर्नमेंटचे असतील किंवा टेक्नॉलॉजी बद्दल असतील, ते सर्व अपडेटेड एम्प्लॉईजला ठेवायचं असेल तर प्रॉपर त्याचं ट्रेनिंग सेशन असेल, डेव्हलपमेंट सेशन असेल, हे सर्व तुम्हाला डे बाय डे घ्यायचं आहे आणि आपल्या एम्प्लॉईला काय करायचं, नवीन चेंजेसला अडॅप्ट होतो आणि त्याची लर्निंग आणि ग्रोथ ओरिएंटेड सक्सेसकडे तो घेऊन जावं, त्यासाठी त्याला ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा, की HR पॉलिसीज काय बघा, स्टँडर्ड मार्केट स्टँडर्डनुसार त्याची काय पाहिजे, सॅलरी पाहिजे, बोनस पाहिजे आणि बेनिफिट पाहिजे आणि हे स्ट्रक्चर्ड लेअरमध्ये पाहिजे, जेणेकरून तुमच्या एम्प्लॉयला काय होणार आहे, एक स्टँडर्डाइज ग्लोबलाइज फॉर्ममध्ये तुम्हाला त्याला पेमेंट भेटणार आहे. देन बघा, लिव्ह आणि अटेंडन्स पॉलिसी. तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे लिव्ह द्यायचे आहेत एम्प्लॉयला. सिक लिव्ह असेल, मेडिकल लिव्ह असेल, पॅटर्निटी लिव्ह असेल, मॅटर्निटी लिव्ह असेल किंवा त्याचे जनरल कॅज्युअल लिव्ह असतील, असे मल्टिपल लिव्ह त्याला द्यायचे आहेत किंवा अर्न लिव्ह असतील किंवा नॉन पेड लिव्ह असतील. हे सर्व टाईपचे लिव्ह अटेंडन्स पॉलिसी द्यायचे, जेणेकरून तो काय होणार आहे, तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये सॅटिस्फाईड असणार आहे. सॅटिस्फाईड असेल तर तुमचं ऑर्गनायझेशन वरती घेऊन जायला मदत करणार आहे. तो ग्रोथ ओरिएंटेड कडे घेऊन जातात. देन कोड ऑफ कंडक्ट. आता एम्प्लॉईजने आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये कसं वागलं पाहिजे, काय त्याच्यापाशी स्टँडर्ड रूल्स रेग्युलेशन्स काय तुम्ही ठेवलंय का पॉलिसी, ते ठेवणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे, जेणेकरून तुमच्या एम्प्लॉईजला डिसिप्लिन क्रिएट होणार आहे. डिसिप्लिन क्रिएट झाले तर तो काय करणार आहे, त्याच प्रोसेसमध्ये फॉलो करणार आहे. त्याच्यानंतर जो नवीन बंदा येतो तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, तो पण दुसऱ्याचं बघून तो अडॅप्ट करणार आहे. त्यामुळे तुमचं ऑर्गनायझेशन काय डिसिप्लिन्ड होणार आहे. त्याचबरोबर डायव्हर्सिटी आणि इन्क्लुजन पॉलिसी ठेवायची. तुम्हाला वेगवेगळे लोक हायर करायचे आहेत, मेल करायचे आहेत, फिमेल करायचे आहे, यंग कॅन्डिडेट करायचे आहे, सिनियर कॅन्डिडेट्स करायचे आहे, मिक्सचर करायचं आहे. सर्व गोष्टी डायव्हर्सिफाईड असल्या पाहिजे, जेणेकरून तुमचं ऑर्गनायझेशन काय असणार आहे, इन्क्लुझिव्ह असणार आहे. इन्क्लुझिव्ह असेल तर तुमचं ऑर्गनायझेशन काय चांगल्या पद्धतीने मल्टिपल पर्स्पेक्टिव्हने वर्क करणार आहे. ते की HR पॉलिसीज झाले. की HR पॉलिसीज बघा, रिक्रुटमेंट असेल, तुमचं ट्रेनिंग असेल, कॉम्पन्सेशन असेल, लिव्ह असेल, कोड ऑफ कंडक्ट असेल आणि डायव्हर्सिटी असेल. ह्या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला काय करायचंय, प्रॉपरली वर्क करायचं आहे. त्याचबरोबर बघा, कॉमन HR प्रॅक्टिसेस काय असू शकतात. कॉमन काय करायचं, तुमचे HRचं काम काय, रेग्युलरली परफॉर्मन्स रिव्ह्यू घ्यायचं तुम्हाला. कुठला एम्प्लॉय काम करतोय, कुठला नाही करत, कुठल्या बेसिस त्याच्या अडचणी आहेत, काय आहेत, सगळं इव्हॅल्युएशन करायचे, जेणेकरून तुम्हाला डे बाय डे मध्ये तुम्ही त्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकता. त्याचबरोबर एम्प्लॉय एंगेजमेंट करायचं आपल्याला. एंगेजमेंट म्हणजे काय, त्याला वेगवेगळे टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज द्यायच्या आहेत, त्याच्या परत पर्सनल सेशन्स ठेवायचे आहेत, त्याचा फीडबॅक घ्यायचा आहे आणि ओव्हरऑल तुमचं काय करायचं, ऑर्गनायझेशन एक ग्रोथ ओरिएंटेड बनवायचे, जेणेकरून सगळ्याच्या आपण ऐकून घेऊ शकतो, सगळ्याचा सुझाव ऐकून घेऊ शकतो आणि सगळ्यावरती आपण काम करू शकतो. आणि त्याचबरोबर कुणामध्ये जर भांडण असतील, कन्फ्लिक्ट असतील, ते कन्फ्लिक्ट मेकॅनिझम पाहिजे आपल्याकडे रिझॉल्व्ह करण्यासाठी. कन्फ्लिक्ट तुमचं भांडणं असतील तर ते कसं रिझॉल्व्ह करणार, त्यासाठी एक प्रॉपर गिव्हन्स रिड्रेसल फोरम पाहिजे. त्या फोरम थ्रू तुम्ही काय कंप्लेंट काय करू शकता, रिझॉल्व्ह करू शकता. हे स्टँडर्ड पॉलिसीज आणि प्रॅक्टिसेस आहेत, तुम्हाला हे
फॉलो करायचे आहेत. कोणकोणते पॉलिसीज आहेत बघा, रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, कॉम्पन्सेशन, लिव्ह, कोड ऑफ कंडक्ट, डायव्हर्सिटी, हे पॉलिसीज आहेत आणि प्रॅक्टिसेस आहेत. हे अशा प्रकारे तुम्हाला फॉलो करायचं आहे. देन बघा HRMचं काम काय असतं, फंक्शन काय. सगळ्यात पहिलं ह्याला आपण असं करू शकतो, पॉस्ट DC. पॉस्ट DC म्हणजे काय असतं, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग. पॉस्ट DC त्याचं शॉर्ट फॉर्म आहे पॉस्ट DC. तर HRMचं काम काय असणार आहे, सगळ्यात पहिलं प्लॅनिंग करायचं आहे, काय काय लागणार आहे आपल्याला भविष्यामध्ये, कशा वेने आपल्याला वर्क करायचं आहे, कोण त्याच्यामध्ये आपल्याला हायर करायचं आहे, कुणाला काढून टाकायचं आहे, कुणाला वेगळीकडे शिफ्ट करायचं आहे, प्रोजेक्टची टाइमलाईन काय असणार आहे, हे किती वेळामध्ये कंप्लीट करायचे आहे, टोटली प्लॅन बनवायचा आपल्याला. देन त्याला प्लॅन केल्यानंतर ते स्ट्रक्चर्ड टीम आणि काय करायचं, त्याला ऑर्गनाइज करायचे, जेणेकरून तुम्ही काय टाइमली त्याला डिलिव्हर करू शकणार आहे आणि तुमचं मॅनेजमेंट कसं करू शकणार आहे, एक ऑर्गनाइज आणि कोलॅबरेशनमध्ये काम करायचं आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्ही टाइमली डिलिव्हरी ऑफ सर्व्हिस करणार आहे. स्टाफिंग करायचं तुम्हाला. आता एखादा पर्टिक्युलर प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट कसं कंप्लीट करायचं तुम्ही प्लॅन केलेला आहे. आता प्लॅनिंग नंतर तुम्ही ऑर्गनायझेशन, कोणते लोक काम करणार आहेत, काय करणार आहेत ते बघितलं आपण, कशा प्रकारे काम करायचे ते ऑर्गनायझेशन केलं टोटल. त्यानंतर कुठल्या टाईपचे लोक आपल्याला कामाला पडणार आहेत ते लोकांना हायर करायचे, रिक्रूट करायचे, सिलेक्ट करायचं आणि ऑन बोर्ड करायचे. देन त्यांना गाईड करायचं, मोटिवेट करायचं, जेणेकरून तो ऑर्गनायझेशनचे गोल कंप्लीट करेल. आणि शेवटी कंट्रोल करायचे, मॉनिटर करायचे की तुम्ही सगळं कंप्लायन्स थ्रू करताय का, सगळे लिगल रूल्स फॉलो करताय का, आणि प्रत्येकाचा रिझल्ट काय असलाय, तो इंडिव्हिज्युअली किती कॉन्ट्रीब्यूट करतोय, त्याच्यावर तर त्याचा आउटपुट किती भेटतोय, हे सगळे इव्हॅल्युएशन करायचं. त्यामुळं फंक्शन्स ऑफ HRM जर आलं तुम्हाला, तर एकच शब्द तुमच्या डोक्यात आला पाहिजे. कोणता शब्द डोक्यात आला पाहिजे, पॉस्ट DC. पॉस्ट DC, POS, पॉस्ट DC. पॉस्ट DC म्हणजे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग. हे पॉस्ट DC आलं की तुम्ही टोटल फंक्शन्स ऑफ HRM लिहू शकणार आहे. फक्त एका वर्डची गरज आहे तुम्हाला, एका वर्डमुळे तुम्ही टोटल 5 मार्कचं क्वेश्चन अटेम्प्ट करू शकताय. प्लॅनिंग आलं, प्लॅनिंग मध्ये लिहू शकता, प्लॅन करायचं आहे, कसं करायचं, काय करायचं आपल्या ओन लँग्वेजमध्ये. ऑर्गनायझेशन मध्ये काय करू शकता, ऑर्गनाइज करायचं सगळ्याला सिस्टमॅटिक. आपण कलर द्यायच्या घराला, कलर देत असताना काय करतो आपण, घराला कलर देत असताना आपण एक्सटेरियर कलर, इंटेरियर कलर, इंटेरियरमध्ये बेडरूमचा कलर, किचनचा कलर, हॉलचा कलर, वॉशरूमचा कलर, हे सगळं काय करतो, प्लॅन करतो अगोदर. त्याला काय करतो आपण, प्लॅन केल्यानंतर सुरुवातीला काय आपल्या एंट्रीला हॉल लागतो. मग हॉलमध्ये आपण लिमिटेड काय ठेवतो, सामान ठेवत असतो, कारण आपल्याला हॉल, कोणी आपल्या घरी गेस्ट वगैरे आले तर त्यांना असं नाही दिसलं पाहिजे हॉलमध्ये सर्वच आपण सामान ठेवलेलं आहे. त्यामुळे काय करू शकतो, हॉल आपलं लिमिटेड सामान आहे, हॉलपासून स्टार्ट करा, मग बाकीच्या रूम मधला हॉलमध्ये सामान आणतो आपण, थोडं कलरिंग करतो, असं ऑर्गनाइज करायचं आहे. देन ऑर्गनाइज करून स्टाफिंग करायचं आहे, डायरेक्टिंग करायचं आहे आणि कंट्रोलिंग करायचं आहे. जर बघा, हे तर मेन त्याचे मॅनेजरियल फंक्शन झाले. ह्याला आपण काय म्हणतो, मॅनेजरियल फंक्शन. मॅनेजरियल फंक्शन मध्ये पॉस्ट DC आपण म्हणतो. HRM चे दोन फंक्शन्स आपण कॅटेगराइज करतो मेनली, एक तर मॅनेजरियल आणि ऑपरेटिव्ह फंक्शन. मॅनेजरियल मध्ये पॉस्ट DC. आता ऑपरेटिव्ह मध्ये काय असतं, ऑपरेशन करायचं, त्याला ऑपरेशन करत असताना म्हणजे वर्क करायचंय, तर त्याच्यामध्ये रिक्रुटमेंट येते, ट्रेनिंग येते, परफॉर्मन्स मॅनेजमेंट येते, कॉम्पन्सेशन येते, रिलेशन येते, सेफ्टी येते, करिअर प्लॅनिंग येते, सक्सेशन प्लॅनिंग येते. ऑल आपण ऑलरेडी बघितले बघा. ही रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, कॉम्पन्सेशन, लिव्ह, कोड ऑफ कंडक्ट, हे सगळ्या गोष्टी तुम्ही रिपिटेटिव्हली लिहिलं तरी चालते. अशा प्रकारे हे HRM चे काय असणार आहेत, मॅनेजरियल फंक्शन आणि ऑपरेटिव्ह फंक्शन्स. देन बघा, आपल्याला शेवटी सगळ्यात महत्वाचं आहे की चॅलेंजेस इन HRM. HR मध्ये काम करत असताना काय काय चॅलेंजेस येऊ शकतात बघा. सगळ्यात पहिलं ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशनमुळे काय होलंय, हे आपली इंडियन कंट्री आहे, हे US कंट्री आहे, हे चायना आहे, हे रशिया आहे, हे सगळे इंटिग्रेटेड काम करत आहेत. इंटिग्रेटेड काम करत असल्यामुळे काय होलंय, फ्लो ऑफ वर्क होईल, डिफरंट लोक आपल्या पूर्ण इंटिग्रेटेड देशामध्ये फिरत आहेत. त्यामुळे ग्लोबलायझेशनमुळे काय होलंय, सगळ्या लोकांचे डायव्हर्स कल्चर वर्कफोर्स येत आहे पर्टिक्युलरली. तर त्यामुळे काय होतंय, अडॅप्टिंग HR पॉलिसीज टू मीट लोकल लेबर लॉज इन मल्टिपल रिजन. आता US लोक आले, इंडियन लॉज फॉलो करावं लागतात, इंडियन चायनामध्ये गेले, चायनाचे लॉज फॉलो करावं लागतात, चायनावाला रशियात गेलं, रशियाचे, रशियन US मध्ये गेलं, US चे. मग हे सगळं काय होतं, त्याच्यामध्ये सगळ्या रूल्स रेग्युलेशन फॉलो करण्यासाठी इश्यूज क्रिएट होतात. त्यामुळे ते एक इम्पॉर्टंट चॅलेंज आहे ग्लोबलायझेशनचं. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट बघा, नवीन नवीन टेक्नॉलॉजी येले, सॅप येले, HR अनालिटिक्स येले, AI येले, मशीन लर्निंग येले. त्यामुळे काय होईल, तुम्हाला हे सगळ्या गोष्टीला अपडेट ठेवायला तुम्हाला थोडेफार चॅलेंज येईल बघा. फॉर एक्झाम्पल, इम्प्लिमेंटिंग HR मॅनेजमेंट सॉफ्टवेअर टू ॲटोमेट पेरोल अँड एम्प्लॉय ट्रॅकिंग. एम्प्लॉयला ट्रॅकिंग करायचे, हे करायचे, ही सगळी सिस्टीम इम्प्लिमेंट करायची, त्याच्यामुळे तुम्हाला एक थोडंफार चॅलेंज येऊ शकतं. चॅलेंज इन द केस बघा, इम्प्लिमेंटेशन चॅलेंज असू शकतो तुमचं. इम्प्लिमेंट करायला तुम्हाला काय चॅलेंजेस येऊ शकते, एकतर रिसोर्सेस आणि बजेट.
हे 2 कन्स्ट्रेंट आहेत तुमच्या समोर. हे तुमच्या पुढे कन्स्ट्रेंट असल्यामुळे तुम्ही काय करणार आहे, हे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटला तुम्हाला इम्प्लिमेंट करायला डिले होतोय. दॅट इज द चॅलेंज इन एचआरएम. बघा, डायव्हर्स वर्कफोर्स असणार आहे. आता मेल्टिंग पॉइंट बघितला आपण, डिफरंट देशाचे डिफरंट लोकं आपल्यापाशी येत आहेत. तर हे लोकांना एकमेकांचं कल्चर कसं माहीत होईल, एकमेकांचं रिस्पेक्ट ठेवून कसं ते म्युच्युअली काम करतील हे बघायचं आहे आणि ते एक चॅलेंज आहे. तेच बरोबर एम्प्लॉयी काय होणार आहेत, कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये मल्टिपल जॉब्स त्यांना भेटणार आहेत. तर ते कॉम्पिटिशनमध्ये आपल्या कॉम्पिटिटरकडे सोडून जाणार नाही एम्प्लॉयी. तो टिकून कसा राहील त्याच्याकडे आपल्याला ठेवण्यासाठी एक चॅलेंज आहे. कसं ठेवणार आहे त्याची स्ट्रॅटेजी कंटिन्युअसली तुम्हाला त्याला काहीतरी स्टॉक ऑप्शन द्यावं लागणार आहे, करियर ग्रोथ अपॉर्च्युनिटीज द्यावं लागणार आहे. त्याला एंगेज ठेवावं लागणार आहे तुमच्याकडे. ते एक चॅलेंज आहे तुम्हाला. देन चेंजिंग वर्कफोर्स एक्सपेक्टेशन असेल. जसं बघा, रिमोट वर्क असेल, फ्लेक्सिबल शेड्यूल असतील, मेंटल हेल्थ असेल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्याचबरोबर त्याला वेलनेस प्रोग्राम द्यायचे आहे, पी-एफ द्यायचे आहे, हेल्थ इन्शुरन्स द्यायचे आहे, टर्म इन्शुरन्स द्यायचे आहे. सगळ्या गोष्टी द्यायच्या आहेत. त्याचं पण एक त्याच्यावरती बर्डन येत आहे. आणि सगळ्यात शेवटचे चॅलेंज आहे की गव्हर्नमेंट नवीन-नवीन रूल्स रेग्युलेशन्स घेऊन येत असतं. त्याला कंपल्सरी आपल्याला फॉलोच करावंच लागत असतं. मग ऑर्गनायझेशनला एक्स्ट्रा त्याच्यामध्ये एफर्ट्स घालून ते सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात. ते एक चॅलेंज समजलं जातं. फॉर एक्झाम्पल ॲड्रेसिंग पे इक्विटी कन्सर्न, इन्शुरिंग ट्रान्सपरन्सी इन प्रमोशन्स. अशा प्रकारे हे काय की इश्यूज आहेत जे की आपल्या आजच्या ह्या एचआरएममध्ये काय कन्सर्न्स आहेत, चॅलेंजेस आहेत. त्याला कसं ते आपल्याला दूर करायचे, त्याच्यासाठी आपल्याला वर्क करण्यासाठी काम करायचे, जेणेकरून हे चॅलेंजेस आपले जास्तीत जास्त दूर होतील. तर ह्या अशा प्रकारे आपलं एचआरएम जो आहे, एचआरएमचा फर्स्ट युनिट हा पण आपला इथं एंड झालेला आहे. चालेल, थँक यू व्हेरी मच. ह्याचे दोन्ही लेक्चर्स अपलोड होऊन जातील आणि आपण भेटूया उद्या नवीन टॉपिक सोबत, नवीन सब्जेक्ट सोबत. थँक यू व्हेरी मच.